श्रीयुत हरिभाऊ उर्फ श्रीयुत अरविंद उर्फ हरिभाऊ जोशी यांचं शिक्षण आहे बीकॉम. त्यांचे आजोबा व काका हे वेदशास्त्र संपन्न व प्रख्यात ज्योतिषी होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना ज्योतिषाची आवड निर्माण झाली. आपल्या आजोबांचा व काकांचा वारसा ते पुढे चालवत आहेत. 1973 ते 2012 पर्यंत ते मायक्रोवॉश कंपनीत सर्व्हिसला होते. सर्व्हिसमध्ये असताना तेथील कामगार, ऑफिसर्स, मॅनेजर यांच्या तसेच विविध क्षेत्रातील कुंडल्यांचा ते अभ्यास करीत व त्यांनी सांगितलेल्या फलादेशाचा ते मुख्य म्हणजे फॉलोअप ठेवत असत. इतरही अनेक गोष्टींची त्यांना आवड आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन, चेस, कॅरम, रांगोळी, बुलबुल तरंग इत्यादी स्पर्धांमध्येही ते भाग घेत असत व त्यातही त्यांनी अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. नाशिक मधील ज्योतिविद्या संशोधन मंडळाच्या ज्योतिष प्राज्ञ, ज्योतिष विशारद व ज्योतिष प्रवीण या तिन्ही परीक्षांमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत व त्याच संस्थेत त्यांनी ज्योतिष शिकवण्यास सुरुवात केली. 1988 साली महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री परीक्षा सुरू झाली. त्याही ज्योतिषशास्त्री परीक्षेमध्ये महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा पहिला मान त्यांनी मिळवलेला आहे. 1983 पासून नाशिक मध्ये विविध संस्थांमध्ये ते ज्योतिष विषय शिकवत आहेत व जातकांना कुंडली मार्गदर्शन करत आहेत. ज्योतिष, गणित, मुहूर्त व उपासना हे त्यांचे आवडते विषय आहेत. मुहूर्ताचे महत्व सांगून विवाह व गृहप्रवेश हे मुहूर्तावरच करावेत असे त्यांचे मत आहे. प्रल्हाद शास्त्री बालेगाव यांच्याकडून कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्र्यंबकेश्वरचे वेदशास्त्र संपन्न काही वामन शास्त्री देवकुटे यांच्याकडून ते याज्ञिकी शिकलेले आहेत. शांतिकर्म करताना कुंडलीतील ग्रहदोष, महादशा यांचा स्वतंत्र संकल्प करून त्याप्रमाणे पूजा व हवन ते करून घेतात व त्याचा अनुभव त्यांना खूपच चांगला आलेला आहे. त्यांना आधुनिक कॉम्प्युटरचे ज्ञान असल्याने त्यांनी स्वतःची कुंडली तयार करण्याचे सॉफ्टवेअरही बनवलेले आहे व त्यात देशातील व परदेशातील अनेक कुंडल्या बनवल्या आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे 2024 सालात त्यांना ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहेत. असे हे श्रीयुत अरविंद उर्फ हरिभाऊ जोशी चतुर्थ असून आद्य ज्योतिषशास्त्री आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. नमस्कार, धन्यवाद सर. आपण जी माहिती सांगितली त्याबद्दल आपले धन्यवाद. आता आपण आपल्या आजच्या ज्योतिषशास्त्रीचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी मी सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरुवंदना करू आणि सगळ्या ग्रहांचा जो एक मंत्र आहे तो मंत्र म्हणू आणि सुरुवात करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सजयति सुंदर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमनिरिव तमसां राशिन्नाशयति विज्ञानां. ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनि राहु केतवः सर्वे ग्रहाः शान्तिकरा भवन्तु. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता मला आजची जी संधी दिलेली आहे व्याख्यान देण्याची त्याबद्दल मी आपले ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत चांदवडकर सर यांचे खूप मनापासून आभार मानतो. ज्योतिष परिषदेचे पण खूप मनापासून आभार मानतो. आणि आजच्या आपल्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. आता आपलं आजचं व्याख्यान आहे गणित स्वाध्याय आपला 26 सालचा जो आलेला आहे सगळ्यांना आता तो मिळालेलाच असेल. तर यावर्षी म्हणजे मला खूप आनंद वाटतो की यावर्षीचा स्वाध्याय जो पेपर काढलेला आहे तो खूपच विचार करून आणि विचारपूर्वक काढलेला आहे. कारण त्याच्यामध्ये खूपच सगळ्याच क्षेत्रातला त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास होईल अशा दृष्टिकोनातून ही प्रश्नपत्रिका काढलेली आहे. म्हणजे विविध अंगांचा अभ्यास सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी योग्य ते प्रश्नपत्रिका पाहिजे तशीच प्रश्नपत्रिका ही त्यांनी या वर्षीची काढलेली आहे. त्यामुळे सर्वांना याचा खूप चांगला फायदा होईल. पुढे सुद्धा फलादेशाला सुद्धा याचा या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. आता पहिल्यांदा मी बेसिक काही गोष्टी सांगतो. आपण प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला काय काय करायचं आहे तर आपल्याला
संदर्भ ग्रंथ जे आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये पहिले कुंडलीची भाषा खंड 1 आणि खंड 4 हे लागणार आहेत. आता जे कोणी लेक्चराचे ऐकत असतील किंवा ज्यांना लिहायचं असेल तर त्यांनी मी जे जे सांगतोय ना ते त्यांनी लिहून घ्यावे किंवा लिहून जर घेतले तर त्यांना ते पाहून त्याच्यातून ते आपले सगळे उदाहरणं चारी पण सोडवू शकतील. तर पहिलं कुंडलीची भाषाचा खंड 1 आणि खंड 4 हे पण आपल्याला संदर्भाला लागणार आहे. नंतर ज्योतिष सोबती हे आपलं महत्वाचं पुस्तक आहे ते पण लागणार आहे. नंतर सुलभ ज्योतिष शास्त्र हे सोमनांचं जे पुस्तक आहे ते पण लागणार आहे. नंतर ज्योतिष विद्या हे श्री मारटकरांचं पण पुस्तक आहे ते पण लागणार आहे. आणि पंचांग जे आपलं आहे दात्यांचं पंचांग ते पण लागणार आहे. एवढे 4-5 जर तुम्ही संदर्भ ग्रंथ घेऊन जर बसले जवळ तर आपण ही सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यांचं उत्तर एकच, कारण नेहमी काय होतं की गणिताच्या पद्धती जेव्हा आपण प्रश्नपत्रिका जे उत्तर लिहितो तर प्रत्येकाचे उत्तर असे वेगवेगळे येतात. तर हे असे वेगवेगळे उत्तर यायलाच नाही पाहिजे. सगळ्यांचे उत्तर गणित म्हटलं म्हणजे एकच यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात जर घेतल्या तर सगळ्यांच्या उत्तरात एक वाक्यता राहील आणि एकच सगळ्यांची उत्तर येतील. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपले जे आपण डेसिमल जे आपण कोणतंही गणित करताना दशांश अपूर्णांक जेव्हा गणित करतो कॅल्क्युलेटरवर करतो तर कॅल्क्युलेटर करताना 2 दशांशाच्या पुढे 3, 4, 5, 6 अशा अनेक दशांश अपूर्णांक येत असतात. तर आपण पूर्णांक मांडल्यानंतर दशांश चिन्ह फक्त 2च दशांश चिन्हापर्यंतच आपल्याला उत्तर ठेवायचं आहे. पुढचं जर तिसरं जर जे डेसिमल असेल ते जर 5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर दुसरा डेसिमल तुम्ही राऊंड करायला पाहिजे, म्हणजे पुढचा धरायला पाहिजे. आणि पुढचा तिसरा जर डेसिमल हा जर 5 पेक्षा कमी असेल 4, 3, 2, 1 तर मग आपण ते सोडून द्यायचे आणि पहिल्या 2 डेसिमल पर्यंतच आपण उत्तर धरायचं. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण उत्तर काढले, आपण सगळ्यांनी जर अशा 2 डेसिमल पर्यंत उत्तर घेऊन काढले तर सगळ्यांची उत्तर सारखे येतील. कारण कोणी 4 डेसिमल घेतं, कोणी 3 घेतं, कोणी 5-6 घेतं, कोणी किंवा कॅल्क्युलेटर आलेले सगळे 8-10 डेसिमल असतात त्याच्याप्रमाणेच करतात. त्याच्यामुळे काय होतं या डेसिमलमुळे प्रत्येकाच्या गणितामध्ये राऊंडिंग मध्ये फरक झाल्यामुळे वेगवेगळे उत्तर आपल्याला प्रत्येक गणिताचे लोकांचे वेगळे येतात. तर तो पण एक आपल्याला आपण दोष टाळू शकतो की सगळ्यांनी 2 डेसिमल पर्यंतच उत्तर काढायचे, म्हणजे सगळ्यांची उत्तर हे सारखे येतील. त्याच्यानंतर आणखीन काही आहे की आपण जेव्हा एखादं कोष्टक पाहतो त्या कोष्टकातून सुद्धा जे आपण फिगर घेत असतो तर ती सुद्धा काही ठिकाणी मध्ये जर अंतर ठेवलेलं असेल तर आपल्याला मधलं कोणतं घ्यायचं, सुरुवातीचं घ्यायचं का शेवटचं घ्यायचं असं सुद्धा शंका येतात. त्याच्यासाठी ते जर आपण जर फिक्स केलेलं असेल तर मग तो सुद्धा प्रश्न आपल्याला पडत नाही, म्हणजे आपलं व्यवस्थित उत्तर जे असतात ते बरोबर येतात. याच्यासाठी आता मी तुम्हाला आता प्रश्न प्रत्यक्ष सोडवताना सांगेल, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही ते लिहून घ्या आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी ते जर गणित केलं तर आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी ते चांगलं होईल. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेकडे जाऊ. जे सगळ्यांकडे आता प्रश्नपत्रिका सगळ्यांनी समोर ठेवलेलीच असेल, त्या प्रश्नपत्रिके कशी सोडवायचे सगळे 4ही प्रश्न हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. संदर्भ ग्रंथ योग्य ठिकाणी सांगेल तर त्याचा आपण उपयोग करावा. आता पहिला प्रश्न जो आहे आपला तो आहे की दिनांक 13-14 एप्रिल 2025 चैत्र कृष्ण प्रतिपदा अश्विनी रवी मेष राशीमध्ये, मेष राशी नाही रवी मेष राशी आहे आणि 27-21 ही अखरी कलाक आणि म्हणजे तास मिनिट अशी वेळ आहे. 27-21 ची पत्रिका ही वेळ दिलेली आहे त्यांनी. या वेळेची ही पत्रिका मुंबई अक्षांश दिलेले आहेत, रेखांश दिलेले आहेत. पूर्वसाठी ही पत्रिका श्रीपदी पद्धतीने अक्षांश रेखांश क्रांती मुंबई सोदेपळे लंकोदेपळे यांच्या साह्याने लग्नबिंदू आणि दशमबिंदू सिद्ध करा आणि प्लॅसिडियम पद्धतीने द्वादश भाव लिहून रव्यादी स्पष्ट ग्रह काढून निर्यन भावचरित कुंडली मांडावी. या पत्रिकेचा उपयोग करून रोहिणी नक्षत्र कोठे पडले आहे ते काढा. असा हा पहिला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आपण जी नेहमीप्रमाणे जी श्रीपदी पद्धतीने कुंडली काढतो त्यामध्ये आपल्याला आपण पहिल्यांदा पलभा काढतो. ज्या गावाचं गणित असेल, आता समजा इथे मुंबईचं गणित आहे मुंबईच्या आधी आपण पलभा काढतो. नंतर मग चरखंड त्या पलभेवरून ते 3 ठिकाणी मांडून त्या पद्धतीने आपण गणित करतो. तर या गणितामध्ये तसं गणित करण्याची त्यांचा उद्देश नाहीये, म्हणजे यांची अपेक्षा वेगळी आहे की या पद्धतीने आपल्याला ही पत्रिका करायची नाहीये. म्हणजे तुम्हाला जे मी आता सांगितलं
की मुंबईची पलवा काढायची, नंतर चरखंड पळे काढायचे, 3 ठिकाणी पलवा मांडायची वगैरे अशा पद्धतीने हे गणित करायचं नाही. तर त्यांनी दिलेलं आहे की क्रांती ही आपल्याला घ्यायची आहे. नंतर मुंबईचे सोदय पळे, लंकोदय पळे आणि यांच्या साह्याने आपल्याला लग्नबिंदू दशबिंदू काढायचा आहे. तर हे आपल्याला कुठे हॅलो हे आपल्याला ते कसं कुठे मिळू शकेल? तर हे जे आपल्याला मिळेल तर कुंडलीची भाषा खंड 4 मध्ये हे अशा पद्धतीचं गणित सोडून दाखवलेलं आहे. तर पान नंबर 61 आहे कुंडलीची भाषा खंड 4 पान नंबर 59 वरून 12 राशींचे परम क्रांती त्यांनी दिलेली आहे. त्याचे 3 गट पाडलेले आहे. तर ते त्या 3 गटाप्रमाणे आपल्याला 3 गट करून घ्यायचे आहे. नंतर त्याचे चरपळे करायचे आहेत. तर चरपळे करताना अक्षांश गुणिले क्रांती भागिले 5 असं त्यांनी. हॅलो, आवाज नाही येते का? येतोय सर, येतोय तुमचा आवाज. ओके ओके, ठीक आहे सर, थँक्यू. तर पान नंबर 59 जर तुम्ही काढलं कुंडलीची भाषा खंड नंबर 4 मध्ये, तर आपल्याला त्या पद्धतीने गणित सोडवायचं आहे. तर त्याच्यात त्यांनी चरपळे काढण्यासाठी जे सूत्र दिलेलं आहे की अक्षांश गुणिले क्रांती भागिले 5 या सूत्राप्रमाणे आपण मुंबईचे अक्षर घेऊन त्यांचे चरपळ आपल्याला काढायचे आहे. मुंबईचे अक्षर त्यांनी दिलेले 18-58. तर ते आपण जर पॉईंट मध्ये घ्यायचे असले हे 18-58 तर तुम्ही 18.97 असे आपल्याला घ्यावं लागतात. म्हणजे 58 म्हणजे जे कला आहे त्याला भागिले जर 60 केले आपण तर आपल्याला 0.97 म्हणजे जेव्हा आपण कॅल्क्युलेटरवर किंवा इतर ठिकाणी कॅल्क्युलेटरवर जेव्हा गणित करतो तेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांकात गणित करावं लागतं. त्यामुळे आपल्याला तिथे 18.58 असे घेऊन तुमचं उत्तर गणित बरोबर येणार नाही. 18.58 असं धरायचे नाही, कारण 18 अंश आणि 58 कला असतात त्यामुळे त्याला आपण पॉईंट देताना 18.97 असं धरून जर गणित केलं तरच ते गणित बरोबर येतं. म्हणून त्यांनी जे 3 गट दिले त्याच्यात करायला, त्याच्याप्रमाणे पहिला गट करायचा आहे. त्याच्यामध्ये अक्षांश 18.97 घ्यायचे गुणिले मुंबई गुणिले त्याच्यानंतर त्यांनी क्रांती सांगितलेली आहे. तर क्रांती आणि त्याला क्रांती म्हणजे त्यांनी दिलेलीच आहे ते 11.5 जी त्यांनी दिली असेल ती घ्यायची, त्याला भागिले 5 करून आपण ते चरपळ काढून घेतो. तो पहिला गट झाला. दुसऱ्या गट वेगवेगळ्या राशींचे 3 गट केले. पहिल्या गटामध्ये मेष, कन्या, तुळ, मीन या राशी आहे. दुसऱ्या गटात वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशी आहेत. आणि तिसऱ्या गटात मिथुन, कर्क, धनु आणि मकर या राशी आहेत. या राशींच्यासाठी त्यांनी जे दिलेले सूत्र आहे त्याप्रमाणे आपल्याला तिन्ही गटांचे चरपळ हे काढावे लागतात. नंतर हे चरपळ एकदा आपण काढल्यानंतर मग जे आहे ते आपल्याला आता हे पहिलं जे आहे ते क्रांतीचं घ्यायचंय, दुसरं जे आहे ते चरपळ काढायचंय आणि आता तिसरा जो भाग आहे तो आपल्याला लंकोदय पळ घेऊन आपल्याला कुंडलीची भाषा खंड नंबर 4 ज्याचे 58 पानावर लंकोदय पळ दिलेले आहेत. तर त्या लंकोदय पळावरून मुंबईची स्वोदय पळ काढायची आहे. हा तिसरा भाग आहे. म्हणजे पहिला भाग तुम्हाला सांगतो मी, पहिला भाग आपण चरपळ घेतले त्यांचे. नंतर दुसऱ्या याच्यात मुंबईची आपण चरपळ तयार केली आणि तिसऱ्या भागामध्ये आता लंकोदय पळावरून मुंबईची स्वोदय पळ आपल्याला करायची आहे. याच्यामध्ये उत्तर क्रांती ज्या राशींची आहे ते अधिक करावे लागतात आणि दक्षिण क्रांती जे आहे ते आपल्याला वजा करावे लागतात. आता खंड नंबर 4 कुंडलीची भाषा आणि पान नंबर 58 वरून आपण प्रत्येक राशींचे चरपळ दिले. त्याचे कोष्टक जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेष, मीन राशीसाठी 279 लंकोदय पळ दिलेले आहेत. वृषभ आणि कुंभ राशीसाठी 299 दिलेले आहेत. अशा प्रकारे सगळे आपल्याला ते कोष्टक मांडून घ्यावं लागतं. आणि मुंबईची चरपळे जी आता आपण मागे काढली 2 नंबरवर, तर त्या 2 नंबरवरून ते जे 3 भाग केलेले गट, त्या 3 गटाप्रमाणे ते आपल्याला त्याच्यातून वजा अधिक करायचे. वजा म्हणजे तुम्हाला सांगितलं वजा जे आहे ना ते दक्षिण क्रांतीसाठी वजा करावं लागतात आणि उत्तर क्रांतीसाठी अधिक करावं लागतात. अशा प्रकारे आपल्याला मुंबईची ती स्वोदय पळे मिळतात. म्हणजे त्याच्यातून त्या मुंबई एकंदर राशींच्या लंकोदय पळातून मुंबईची चरपळे वजा किंवा अधिक केली राशीप्रमाणे तर आपल्याला मुंबईची स्वोदय पळे मिळतात. आता आपल्याला गणित करताना फळांवरून पण करता येतं आणि मिनिटावरून पण करता येतं. दोन्ही पद्धतीने केलं तरी उत्तर एकच येतं. तर आपण शक्यतो मिनिटांनी केलं तर आपल्याला जास्ती सोपं होतं म्हणून मी मिनिटांनी केलेलं आहे. तर आता हे जे स्वोदय पळ येतात
त्या सोन्याफळाला भागिले 2.5 केले की त्याचे मिनिट तयार होतात. फळे भागिले 2.5 बरोबर मिनिट. त्यामुळे आपण हे जे सोनेफळ येतात त्याला भागिले आपण 2.5 करतो आणि त्यांचे प्रत्येक राशींचे आपण जे आहे ते फळ आपण मिनिटामध्ये असे काढून घेतो. आता हा झाला भाग नंबर 3. आता 3 नंबर झाल्यानंतर चौथ्या याच्यात काय करायचं आहे, तर चौथ्या याच्यामध्ये आपल्याला मुंबईचा लग्नबिंदू काढण्यासाठी रवी उदय आपल्याला आवश्यक असतो. तर रवी उदय काढण्यासाठी आपल्याला जर आपण मध्यम मानाने जर आपण रवी उदय काढतो त्याच्यासाठी आपल्याला रेखांतर संस्कार, चरांतर संस्कार, त्याच्यानंतर वेलांतर संस्कार असे 3 संस्कार हे मुख्य करावे लागतात. कारण ह्याचा आपण गणित करतोय तर गणितासाठी हे 3च संस्कार आहे. आणि 14 जो संस्कार असतो वक्रीभवन संस्कार, हा जेव्हा आपल्याला मुहूर्ताचं गणित करायचं असतं तेव्हा तो लागत असतो. म्हणून आपण मध्यम मानाने सूर्योदय काढायचा आहे म्हणजे गणितागत, त्याच्यासाठी आपल्याला 3च संस्कार करायचे आहेत, रेखांतर, चरांतर आणि वेलांतर. तर आता इथे माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी जे आहे ना तर वेलांतर हे +1 घ्यावं आणि रवी क्रांती ही +1 घ्यावी. म्हणजे हे जर तुम्ही फिक्स केलं असं सगळ्यांनी घ्यायचं. पहिल्या प्रश्नासाठी रवी क्रांती +1 आणि वेलांतर संस्कार +1 हे जर घेऊन आपण जर गणित केलं तर आपल्या सगळ्यांची उत्तरं एकच येतील. हे कोष्टकात दिलेलं आहे त्यांनी. वेलांतर संस्काराचं पण कोष्टक आहे खंड नंबर 1 कुंडली भाषा खंड नंबर 1 वर वेलांतर संस्काराचं कोष्टक आहे. त्याच्यावरून जर घेतलं तर ते आपल्याला त्यांनी वरती 1 दिले आणि खाली 0 दिले. म्हणजे मग कोणतं मधलं घ्यायचं आपण 13 तारखेचा आपल्या तो परत प्रश्न येतो. त्याच्यासाठी सगळ्यांनी +1 घ्यावा असं मला वाटतं. त्याच्याप्रमाणे मी ते +1 घेऊन संस्कार काढलेला आहे. तर आपल्याला रेखांतर संस्कार कसा करायचा ते माहिती असतो. तो रेखांतर संस्कार पंचांगात तुम्हाला कुंडली भाषेमध्ये सापडतो प्रत्येक गावाचा. नंतर चरांतर संस्कार काढताना अक्षांश गुणिले क्रांती भागिले 12.5. आता एक क्रांती मी सांगितलं तुम्हाला, सगळ्यांनी जर 1 धरली तर सगळ्यांचं उत्तर एकच येईल. अशा प्रमाणे आपल्याला रेखांतर संस्कार ज्योतिष सोबतीवरून घेऊ शकतात किंवा आपण याच्यावरही काढू शकतो आपण. तर रेखांतर संस्काराचं सूत्र काय आहे की जे त्या गावाचे रेखांश असतील ते त्यातून मायनस प्रमाण रेखांश आपले आहे 82 भारताचे. तर म्हणजे मुंबईचे रेखांश वजा 82 त्याला गुणिले 4 असं जर केलं तर ते आपल्याला रेखांतर संस्कार तो येतो. मग तो अधिक किंवा वजा असू शकतो. मग म्हणजे त्याला आपण चिन्हाप्रमाणे तो संस्कार आपण अधिक येतो वजा येतो तो आपण घेऊन घ्यायचा. तसंच चरांतर संस्कार पण अक्षांश गुणिले क्रांती भागिले 12.5 करून चरांतर संस्कार पण अधिक किंवा वजा येतो आपण घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये वेलांतर संस्कार मी तुम्हाला सांगितलं +1 मिनिट. तर हा जर आपण जर घेतला तर आपल्याला सूर्योदय मिळतो. हा सूर्योदय जो येतो ना आपला तो समजा आता 6:26 आलेला आहे हा सूर्योदय. आणि आपण जर दाते पंचांग बघितलं तर दाते पंचांगात हा सूर्योदय त्या दिवशीचा 6:24 दाखवलेला आहे. आता 24 दाखवल्यामुळे त्याच्यात काय वक्रीभवन संस्कार त्यांनी वजा केलेला आहे तर तो आपल्याला अधिक करावा लागतो. म्हणजे मग 6:26 हा सूर्योदय आपला टॅली होतो बरोबर. तर अशा प्रकारे सूर्योदय आपल्याला 4 नंबरवर सूर्योदय आपल्याला काढून ठेवायचा असतो. आता त्याच्यानंतर 5वा नंबर जे आपल्याला याच्यावरून आता इष्टकाल काढावा लागतो. तर इष्टकाल बरोबर काय आहे की जन्मवेळ वजा रवी उदय. आपली जन्मवेळ जी दिली त्यांनी 27-21 दिलेली आपल्याला. तर 27-21 वजा सूर्योदय आता आपण जो काढला 6:26 तो वजा करायचा. म्हणजे जे काही वेळ येईल ती आपण मिनिटामध्ये करून घ्यायची, त्याला म्हणायचं इष्टकाल. हा इष्टकाल पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता हा आपण 5 नंबरवर इष्टकाल काढून ठेवलेला आहे. हा आपण लक्षात ठेवायचा. याचे जर कोणाला पळामध्ये करायचं असेल तर याला परत तुम्ही गुणिले मिनिटाला 2.5 केले की त्याचे पळ पण होऊ शकतात. म्हणजे तुम्ही पळामध्ये पण करू शकतात आणि मिनिटामध्ये पण करू शकता. हा 5 नंबर आकडा झाला. आता आपल्याला 6व्या क्रमांकाला काय करायचंय तर 6व्या क्रमांक देऊन आपल्याला स्पष्ट सायन रवी तयार करायचा आहे. जन्म वेळेचा स्पष्ट सायन रवी करणे. त्याच्यासाठी आपल्याला आपण दाते पंचांगाचा वापर करायचा. आणि दाते पंचांगाबरोबर आपल्याला 14/4/25 ही जी आपली जी वेळ 13ची रात्री आणि 14ची उजाडता पहाटेची 3ची. तर याचा आपल्याला स्पष्ट रवी आपण दाते पंचांगावरून घ्यायचा आहे. तो त्याच्यामध्ये आपण आज इष्टकाल काढतो. जन्मवेळ वजा 5:30 सकाळचे तो इष्टकाल. मग ते इष्टकाल जो आलेला आहे तो आपण मांडून ठेवायचा. नंतर आपण 14 तारखेचा रवी घ्यायचा. दाते पंचांगावरून 5 नंबर 31 वर आहे. 14/4चा 13/4चा रवी घ्यायचा. दोघांची वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला ती गती मिळते अंशांनी कला आणि विकलांमध्ये. मग आपण मांडणी करतो की जर 14:40 मिनिटाला जी गती आली ती गती तर आपला वरचा इष्टकाल काढला आपण मिनिटाचा आत्ताचा
त्या मिनिटाला किती किती अशा प्रमाणे आपल्याला रवीचे चालन मिळते. रवीचे चालन मिळाल्यानंतर ते सकाळच्या स्पष्ट रवी 13/4च्या सकाळच्या रवीत जर आपण 5:30च्या रवीत जर ते चालन मिळवले तर आपला स्पष्ट रवी मिळतो. आणि मग हा स्पष्ट रवी जो असतो हा निर्यन आलेला असतो. मग निर्यन आलेला असतो तर आपल्याला त्याच्यामध्ये आयनोश वजा केलेले असतात तर ते आपण मिळवून घ्यायचे. त्याच्यात आयनोश जर मिळवले तर त्यात पानावरती शेवटीवरती पान नंबर 30 वर दाते पंचांगात पान नंबर 30 वर आयनोश दिलेले वरती. तर ते आयनोश जे आपण जर त्याच्यात मिळवले तर आपला सायन स्पष्ट रवी आपला तयार होतो. हा सायन स्पष्ट रवी जर तयार झाला एकदा की तो ज्या राशीत आहे त्याचे किती अंश शिल्लक राहिले ती राशी पूर्ण होण्यासाठी म्हणजे त्याला म्हणायचं भोग्यांश. म्हणजे त्या राशीचे भोग्यांश किती आहे म्हणजे रवी किती अंशात आहे आणि ती राशी 30 पूर्ण करण्यासाठी त्याला अजून किती अंश शिल्लक राहिलेले त्याला म्हणायचं भोग्य अंश. हे भोग्य अंश आपल्याला आपण विकलांपर्यंत काढून घ्यायचे म्हणजे ते राशी अंश आणि कलापर्यंत येतात तर आपण त्याच्या अंश कला आणि विकला तर आपण या सगळ्यांच्या एकंदर भोग्यांश विकला आपण काढून ठेवायच्या. या भोग्यांश विकला आपल्याला नंतर 2-3 ठिकाणी लागणार असतात तर आपण त्याच्यावरती या 6 नंबरवरती जी भोग्यांश विकला आहे त्याला आपण खून करून ठेवायची किंवा त्याला आपण राऊंड करून ठेवायचं कारण आपल्याला परत पुढच्या आपण आता हे लग्नबिंदू काढतोय दशमबिंदूसाठी पण या भोग्यांश विकला आपल्याला लागणार असतात म्हणून आपण हे 6 नंबरवरच्या भोग्यांश विकला लक्षात ठेवायच्या. आता हे एवढं हे 6 नंबर तर झालं की आता पुढे आपल्याला स्पष्ट लग्नबिंदू काढण्यासाठी काय करायचंय तर पुढे आपल्याला मागील आपण 3 नंबरवरून सोदयफळ काढलेली मुंबईची सोदयफळे मेष राशीची जी सोदयफळे असतील वृषभ राशीच्या अशा 12 राशीची आपण सोदयफळे मागच्या 3 नंबरच्या क्रमांकामध्ये काढलेली आहेत. मग आता इथे आपण मांडणी करायची. ही जी सोदयफळे असतात राशीची ही 30 अंशाची असतात. 30 अंशाची आपण विकला जर केल्या तर 1,08,000 विकला येतात त्या. आपण मांडणी करायची की 1,08,000 विकलांना जर मेष राशीची जी काही आपण जी फळे काढलेली आहेत सोदयफळे ती सोदयफळे तर आत्ता जे भोग्यांश विकला आपण ज्या काढलेल्या आहेत त्या भोग्यांश विकलांना किती फळे किती मिनिट अशी आपण काढायचे. आता आपण मिनिटच करतो म्हणून मी सगळीकडे तुम्हाला मिनिटच सांगणार आहे. म्हणजे 1,08,000 विकलांना जर मेष राशीची आपण मागे काढलेली 3 नंबरची जी मिनिट आहे ती मिनिट आहे तर आता जे भोग्यांश विकला आहे त्यांना किती मिनिट अशा आपण मिनिट आपण यावरून काढून आपण घेतो. म्हणजे किती ते एकदा आपल्याला मिळालं की मग आपण काय करतो याच्यातून आपल्या जे आपले इष्टकाल जो आपण काढलेला आहे त्या इष्टकाल जो आपण काढलाय ना इष्टकाल किती नंबरवर काढलेला आहे बघा. इष्टकाल आपण 5 नंबर मध्ये काढलेला आहे. इष्टकाल जन्मवेळ वजा रवी उदय करून तो इष्टकाल काढलाय ना त्या इष्टकालातून ही जी भोग्यांश जे आपले मिनिट आलेले आहेत ज्या राशीचे आलेले आहेत त्या राशीची आपण वजा करायची. आता समजा मेष राशीची आहे तर मेष राशीची जी भोग्यांश आपली आत्ता पळे आलेली आहे ती आपण या एकंदर इष्टकालातून मिनिट वजा करून घ्यायचे. म्हणून आपण जे मिनिट काढलेले ना ते पॉइंटवर काढायचं म्हणजे इतके मिनिट पॉइंट इतके म्हणजे ते मिनिटच ठेवायचे त्याची काही सेकंड वगैरे करायची गरज नाही. आणि मग हे जे आपले आता भोग्यांश विकला जे आपण काढलेलं आहे हे त्याच्यातून वजाबाकी करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे इष्टकाल वजा जे आता आपण मांडणी करून जी काही मिनिटं आलेली आहेत मेष राशीची ती आपण वजा करायला सुरुवात करायची. ती एकदा वजा केली की परत जी खाली वजाबाकी उरते त्याच्यातून परत वृषभ राशीची जर मिनिटे वजा होत असतील तर ती पण करायची. अशा प्रकारे इष्टकालातून प्रत्येक राशीची मिनिटे वजा करत आपण आल्यावर शेवटी अशी वेळ येते की ते भोग्यांश जे आहे ते वजा होऊ शकते ते मिनिटे वजा होत नाही. एखाद्या शेवटच्या राशीमधून ते राशीचे जे सोदयफळे ती जास्ती असतात त्यामुळे मग ती वजा होत नाही. मग अशा वेळेस म्हणजे जेव्हा वजा होत नाही तर ते लग्न चालू आहे याचा अर्थ असा असतो. ते जे लग्न चालू आहे ते आपण लक्षात ठेवायचं आणि मग जे आपली वजाबाकी आलेली असेल जी वजाबाकी होत नाही शेवटी ती जी वजाबाकी आहे त्याची परत मांडणी करायची की जर एकंदर पूर्ण जी राशी असेल समजा आता कुंभ राशी आलेली कुंभ राशीची जी सोदयफळे असेल त्या फळाला 30 अंश तर ही वजाबाकी करून जे शेवटची वजाबाकी जी आलेली उत्तर आपलं त्याला किती अंश असं आपण मांडणी करून त्याचं उत्तर काढायचंय. ते आपल्याला अंश कला आणि विकलामध्ये आपण ते कन्व्हर्ट करायचं आणि शेवटची जी राशी वजा झालेली नाहीये ते राशीचं लग्न चालू आहे आणि एकीकडे आपल्याला आता अंश कला आणि विकला असे मिळालंय. म्हणजे आपल्याला एकंदर राशी अंश कला आणि विकला असं सगळं आपल्याला लग्न मिळतं.
परंतु हे लग्न सुद्धा असतं सायन लग्न. याच्यातून आपल्याला परत ऐनोश वजा करून तेच लग्न निर्जन लग्न होतं. म्हणून हे जे आताच उत्तर आलेलं आहे राशिवंश कला विकला, त्याच्यातून परत ऐनोश वजा करायचे आणि ऐनोश वजा केले की आपल्याला लग्न बिंदू हा आपल्याला मिळत असतो. तर अशा प्रकारे निर्यन लग्न बिंदू जो आपल्याला विचारला आहे तो आता आपण इथे लग्न बिंदू आपला पूर्ण झाला. आता दुसरा जो आहे तो दशम बिंदू काढायचा आहे आपल्याला. तर दशम बिंदूसाठी आता काय करावं लागतं, तर पहिल्यांदा आपल्याला इष्ट माध्यान्ह काळ आपल्याला काढावा लागतो. इष्ट माध्यान्ह काळ आपण जे आपलं सूत्र आहे की ज्योतिष तुम्ही सांगितलं 4 नंबरच्या खंडामध्ये जे आहे ना त्याच्यावरूनच आपण हे काढतोय. म्हणजे याच्यामध्ये मध्यम मानाने जो माध्यान्ह दुपारी 12 वाजताचा आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये वेलांतर संस्कार 1 मिनिटाचा आपण धरलाय तो आहे तसंच करायचा आहे आणि रेखांतर संस्कार मात्र विरुद्ध करायचा असतो. आता मुंबईचा जो रेखांतर संस्कार आहे 38 मिनिट आणि 40 सेकंद हा वजा दिलेला आहे, त्यामुळे तो अधिक करायचा असतो त्याच्यामध्ये. म्हणजे अशा आपण 12 तास घेतले दुपारचे, त्याच्यामध्ये अधिक 1 वेलांतर संस्कार मिनिट घेतला आणि रेखांतर संस्कार वजा असल्यामुळे तोही अधिक घेतला 38 मिनिटे 40 सेकंद. तर आपला माध्यान्ह काळ 12 तास 39 मिनिटं आणि 40 सेकंद असा आपला माध्यान्ह काळ येतो. आता माध्यान्ह काळावरून आपल्याला इष्टकाल परत हा दशम बिंदूसाठी वेगळा काढावा लागतो. मग आपण लग्न बिंदूसाठी काढला आपण इष्टकाल, आता हा दशम बिंदूसाठी इष्टकाल काढत आहे. त्याच्यासाठी जन्मवेळ वजा माध्यान्ह असं त्याचं सूत्र आहे. इष्टकाल बरोबर जन्मवेळ वजा माध्यान्ह. मग जन्मवेळ आपली जी आहे 27-21 आपली जन्मवेळ दिलेली आहे, त्याच्यातून हा आता माध्यान्ह जो काळ आलेला आहे आपल्याला 12, 39, 40 हा माध्यान्ह काळ आपण वजा करायचा. म्हणजे जे काही येतात ते परत मिनिट त्याला म्हणायचं इष्टकाल. जे काही मिनिट असतील तास मिनिट सेकंद येतील तर आपण मिनिटापर्यंत ते करून घ्यायचं आणि पुढचे सेकंद ते आपण पॉइंट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे हा इष्टकाल आपल्याला काढायचा आहे. हा आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून त्याला पण आपण फोन करून ठेवायची. आता एवढा इष्टकाल काढल्यानंतर काय करायचं, आपण पूर्वी आपण जे लग्न साधन करते वेळी 6 नंबर मध्ये जे मेष राशीचे भोग्यांश विकल आपण काढून ठेवलेले आहेत त्या आपल्याला भोग्य आता लागणार आहे. तर आता आपल्याला लंकोदय पळे पण याच्यासाठी लागत असतात. तर हे लंकोदय पळे हे आपल्याला ज्योतिष सोबती पान नंबर 224 वर दिलेले आहे. तर ज्योतिष सोबती पान नंबर 224 वरून आपल्याला लंकोदय पळे जे दिलेले आहेत, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर 1, 6, 7 आणि मीन ज्या राशी आहे, म्हणजे 1 म्हणजे मेष रास, कन्या रास, तुळ रास आणि मीन रास याच्यासाठी 278 लंकोदय पळ दिलेले आहेत. वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या राशीसाठी 299 लंकोदय पळ दिले आहेत आणि मिथुन, कर्क, धनु आणि मकर या राशीसाठी 323 लंकोदय पळे दिलेले आहेत. आता हे पळे दिले असल्यामुळे आपण त्याला जर 2.5 भागितलं तर आपले लंकोदय मिनिट तयार होतात. आपण त्याला जर 2.5 भागितलं तर पहिल्या मेष, कन्या आणि तुळ आणि मीन या राशीचे 111.2 होतात. दुसरे वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीचे 119.6 लंकोदय मिनिट येतात. आणि तिसरा जो गट आहे मिथुन, कर्क, धनु आणि मकर या राशीसाठी 129.2 असे आपले लंकोदय मिनिट हे तयार होतात. आता आपल्याला परत याच्यामध्ये मांडणी करायची आहे. हे जे मिनिट हे एका राशीसाठी आलेले वरती राशीप्रमाणे ते लंकोदय मिनिट आपण तयार केले. आता परत मांडणी करायची. जर 1,08,000 विकलांसाठी जे मेष राशीचे मिनिट आहे आपले 111.2 ते मिनिट, तर आपला जे भोग्यांश विकल आहे आपण मागे पान नंबर 6 वर काढलेले आहे. आपण ज्यावेळेस लग्न तयार केलं त्यावेळेस 6 नंबर ते क्रमांकावर आपण भोग्यांश विकला काढलेले आहेत. तेवढ्या विकलांसाठी किती असं परत एक मांडणी करायची आणि ते जे येतील मिनिट ते मिनिट आपण परत लिहून घ्यायचे. तर आणि ते मिनिट इष्टकालातून परत आपल्याला हळूहळू वजा करायचे आहे. आता आपण हा इष्टकाल काढलेला आहे दशम बिंदूसाठी. आपण जन्मवेळ वजा माध्यान्ह करून जे मिनिट आलेले आपले तो आपला इष्टकाल आहे. तर त्या इष्टकालातून आता जे मांडणी करून जो इष्टकाल आलेला आहे जो मिनिट आलेले आहेत ते एक परत राशीप्रमाणे वजा करायचे. मग इष्टकाल वजा पहिल्यांदा आता हा जो आलेला आहे मेष राशीचा आपण घेतलेला आहे तो मेष राशीचा वजा करायचे. नंतर परत वृषभ राशीची वजा करायचे. नंतर मिथुन राशीची वजा करायचे. असे एक राशी वजा करत येऊन शेवटी ज्या राशीमध्ये ते वजा होणार नाही ती रास म्हणजे आपला दशम बिंदूची राशी आहे असं आपल्याला सिद्ध होऊन जातं, म्हणजे कळून जातं. मग आता परत मगासारखीच लग्नाच्या वेळेस जशी मांडणी केली तशीच आपण करायची आहे. जे राशी जे वजाबाकी होत नाही म्हणजे जी शेवटची राशी येते त्या शेवटची राशी तिला 30 अंश त्या तेवढ्या मिनिटाला त्या शेवटच्या राशीच्या मिनिटाला 30 अंश
तर आता ही जी वजाबाकी करून जी शेवटची आपली वजाबाकी आहे की जे वजा होत नाहीये त्याला किती अंश असं आपण केलं तर आपल्याला ते परत अंश कला आणि विकलामध्ये असं आपल्याला त्याचं उत्तर येतं. आणि जी शेवटची राशी असते ती राशी असते म्हणजे जी वजा होत नाही ती राशी आणि अंश कला आणि विकला आपण त्याच्या आता काढलेला आहे मांडणी करून. अशा प्रकारे आपल्याला दशमभाव राशी अंश कला आणि विकला आपल्याला मिळू शकतो. तर त्याच्यातून परत आपण ऐनोश वजा करून घ्यायचे म्हणजे आपल्याला स्पष्ट दशमबिंदू निर्यन मिळतो. म्हणजे तो जो बिंदू येईल तो आपला निर्यन स्पष्ट दशमबिंदू. अशा प्रकारे आपल्याला लग्नबिंदू आणि दशमबिंदू हे आपल्याला दोन्हीही काढता येतील आणि आपण या पद्धतीनेच ते काढायचे आहे. आता हे लग्न आणि दशमबिंदू काढल्यानंतर दुसरं त्यांनी दिलेलं आहे की प्लासोडियम पद्धतीने द्वादश भाव काढायचे आपल्याला. आता हे प्लासिडियम पद्धत म्हणजे आपली जी ज्योतिष सोप्तीमध्ये जी पद्धत दिलेली आहे भावारंभ पद्धतीची जी आपण भावचल्ली कुंडली मांडतो ज्योतिष सोप्तीवरून तिलाच प्लॅसिडियम पद्धत असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला काय करायचे की ज्योतिष सोप्तीवरून 12 भाव आपल्याला द्वादश भाव काढायचे. थोडक्यात म्हणजे ज्योतिष सोप्तीवरून द्वादश भाव काढायचे. आपण जे पूर्वी याची आपली श्रीपदी पद्धतीने लग्न आणि दशम काढल्यानंतर त्याच्या 6 राशी मिळवत होतो. लग्नात 6 राशी मिळवलं की सप्तम भाव येईल, दशमात 6 राशी मिळवलं की चतुर्थ भाव येईल. दोघांची वजाबाकी करायची, त्याला भागिले 6 करायचे आणि मग तो संधी येतो. मग तो परत एकेका भावात आपण मिळवत जात होतो पूर्वी. आता याच्याप्रमाणे काही भाव आपल्याला द्वादश भाव काढायचे नाहीयेत. फक्त त्या पद्धतीने आपल्याला लग्नबिंदू आणि दशमबिंदूच काढायचा आहे. आणि बाकीचे जे सगळे द्वादशी भाव आहे सगळे आता जो लग्न दशमबिंदू आला हा भाग सगळा आता पूर्ण वेगळा झाला. आणि आता परत आपल्याला ज्योतिष सोप्तीवरून परत द्वादश भाव आपण जसे नेहमीप्रमाणे काढतो तसे द्वादश भाव काढायचे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आता द्वादश भाव काढताना आपण जे काही गणित करतो आपण सांपत्तिक वेळ काढतो. मग ती सांपत्तिक वेळ काढायची. सांपत्तिक वेळवरून आता आपण मुंबईसाठी आपण द्वादश भाव काढतोय. मुंबईचे जे अक्षांश आहे ते 19 आहे. ते 19 अक्षांचं ज्योतिष सोप्तीवरून 19 अक्षांशाचं पान काढून आपल्या इष्ट संपत्ती काळाप्रमाणे आपण जे जसे द्वादश भाव नेहमी काढतो तसेच द्वादश भाव काढायचे आहे. दोन भाव जे आहेत त्या दोन भावादी 5-5 मिनिटाच्या फरकाची वजाबाकी करून घ्यायची. 1 ते 6 भाव एक पुढचा आणि एक मागचा असं मांडून घ्यायचे. त्यांची वजाबाकी करायची म्हणजे तो आपल्याला त्या भावाची गती मिळते. त्याला गुणिले भावगुणक करायचंय आपल्याला. आता भावगुणक आपण कसा काढतो तर आपल्याला जो आपली इष्ट सांपत्तिक वेळ आलेली असेल त्या इष्ट सांपत्तिक वेळेमधून जी आपण 19 मुंबईचे अक्षांश घेतले की त्याच्यामध्ये ती अक्षांशाची वेळ जी जास्त आहे कमी म्हणजे कोणत्या 2 तास मिनिटांमध्ये आपली सांपत्तिक वेळ आलेली ते आधी बघायचं. आणि मग त्याच्या पुढचा आणि मागचा असे दोन जे सांपत्तिक भाव दिले 1 ते 6 त्याच्यातला जो कमीचा भाव आहे तो या आपल्या इष्ट सांपत्तिक वेळेतून वजा करायचा आपण. म्हणजे आपल्याला किती मिनिट पुढे जायचं आहे ते आपल्याला कळतं मिनिट आणि सेकंद. आणि मग ते जे सेकंद देतील त्या सेकंदाला भागिले 300 मिनिटं केले म्हणजे 5 मिनिटाचं अंतर दिलंय त्यांनी प्रत्येक याच्यासाठी. त्याला भागिले जर 300 केले तर आपल्याला तो भावगुणक तयार होतो. तसं आपण ग्रहगुणक काढतो तसं तिथे भावगुणक काढून ठेवायचा आपण. आणि मग आपण ज्योतिष सोप्तीवरून एक पुढचे तास मिनिटाचे भाव आणि मागच्या तास मिनिटाचे भाव असे आपण काढून घ्यायचे. त्यांची वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला भावाची गती मिळेल. भाव गतीची आपण कला करून घ्यायच्या सगळ्या त्या अंशाने म्हणजे अंशाने कला येतात तर आपण त्या अंशाच्या कला करून एकंदर सगळ्यांच्या कला करून घ्यायच्या. नंतर त्या कलेला गुणिले आता हा भावगुणक जो आपण काढलेला आहे 2 डेसिमल पर्यंतच काढायचा. हा कोणी 3, 4, 5, 6 असं डायरेक्ट काढू नका म्हणजे नाही तर मग सगळ्यांच्या गणित परत गणितामध्ये फरक येतो उत्तरामध्ये. म्हणून सगळ्यांनी 2 डेसिमल पर्यंतच भाव घ्यायचा. तो भाव कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगितलं की तिसरा डेसिमल जर 5 किंवा त्यापेक्षा जास्ती असेल तर त्याला राऊंड करायचं दुसऱ्या डेसिमलला. आणि तो जर 5 पेक्षा कमी असेल तर राऊंड करायचं नाही. 2 डेसिमल मध्ये जे उत्तर आलेले ते आपण लिहून घ्यायचं. मग या गतीला गुणिले भावगुणक करायचा म्हणजे आपल्याला त्या भावाचं चालन मिळेल. ते चालन आल्यानंतर कमीचा जो भाव आहे वरती आपण काढलेला तर तो कमीचा भाव त्याच्यामध्ये मिळवायचा म्हणजे आपला इष्ट भाव सगळे 6 भाव तयार होतात. त्याच्यातून आयनोश परत वजा करायचे कारण हे सगळे जे सहाय्यन आलेले असतात त्याच्यातून आयनोश वजा केले की आपल्याला निर्जन सगळं आपल्याला मिळतात. म्हणजे आपले निर्जन 6 भाव तयार होतात. या 6 भावांच्या प्रत्येक भावाच्या राशीमध्ये जर 6 राशी मिळवल्या की त्याच्या पुढचे 6 भाव मिळतात. म्हणजे लग्न राशीमध्ये जर 6 भाव मिळवले तर आपला 7वा भाव तयार होतो. समजा आता लग्न भाव आपल्याला आहे लग्न भाव आला आहे की 10, 26, 12
किंवा 10-1-59, 10-1-59 मध्ये जर आपण 6 राशी मिळवल्या तर 10-6 16 म्हणजे 4 येतात. म्हणजे 4 राशी 1 अंश आणि 59 कला असा आपला हा सप्तम भाव तयार होतो. प्रत्येक भावामध्ये 1 ते 6 भावामध्ये फक्त राशींमध्ये 6 राशी मिळवल्या की आपले 7 पासून तर 12 पर्यंत भाव तयार होतात. म्हणजे असे आपले सगळे भावारंभ जे आहे सगळ्या भावांचे ते आपले तयार होतात. आपण भावारंभ कुंडली आपण सगळी मांडू शकतो. ही आता याच्यामध्ये आता हे भावारंभ कुंडली मांडल्यानंतर त्यांनी पुढे दिले की त्याच्यामध्ये रव्यादी स्पष्ट ग्रह काढायचे आणि ते त्याच्यात मांडायचे. म्हणजे रवी म्हणजे रवी पासून प्लुटो पर्यंत जे सगळे आपले ग्रह आहेत ते सगळे ग्रह स्पष्ट करायचे आहेत. आता हे परत स्पष्ट ग्रह करताना आपण आपली जी नेहमीची पद्धत आहे त्याच पद्धतीने स्पष्ट ग्रह करायचे आहे. म्हणजे आधी प्रथम इष्टकाल काढायचा आहे. म्हणजे 5:30 वाजेपासून तर आपल्या जन्मवेळेपर्यंतचं किती अंतर आहे. म्हणजे जन्मवेळ वजा 5:30. आता जन्मवेळ आपली आहे 27-21. त्याच्यातून आपण 5:30 पहाटेचे जर वजा केले तर 21-51 आपले येतात. म्हणजे 21 तास आणि 51 मिनिटं म्हणजे त्याचे 1311 मिनिटं होतात. म्हणजे 1311 मिनिटं आणि याला भागिले 1440 मिनिटं पूर्ण दिवसाचे 24 तासाचे ते जर केले तर आपण 2 डेसिमल पर्यंत परत इथे ग्रह गुणक याला म्हणायचं ग्रह गुणक असा 2 डेसिमल पर्यंत आपण ग्रह गुणक हा काढून ठेवायचा. नंतर परत पंचांगातलं आपल्याला 13 एप्रिल आणि 14 एप्रिलचे पान काढायचं आहे. तर त्याच्यामधून 14 एप्रिलच्या सर्व ग्रह लिहून घ्यायचे. त्याच्यातून 13 एप्रिलचे ग्रह वजा करायचे. म्हणजे आपल्याला ग्रहांची गती मिळेल. ग्रहांची गती आली की ती परत कलांमध्ये कन्वर्ट करून घ्यायची सगळ्यांची. मग ते कलांमध्ये गती झाली की ते परत त्या गती गुणिले परत ग्रह गुणक असं करून केलं आपल्याला तर त्या ग्रहांचं चालन मिळतं. ग्रहांचं चालन मिळालं की ते चालन परत आपल्या सकाळच्या ग्रहात म्हणजे 13च्या ग्रहामध्ये मिळवायचं. ते चालन जर मिळवलं की आपले सगळे ग्रह तयार होतात. आता हे ग्रह सगळे आपले निर्यनच असल्यामुळे याच्यात आयनांशाचं काही कमी जास्त करायचं नाही. हे जे ग्रह येतील हे सगळे निर्यन स्पष्ट ग्रह आपले येतील. म्हणजे आपण रवीपासून प्लुटोपर्यंत सगळे स्पष्ट ग्रह आपण काढून घ्यायचे. आणि मगाची भावचरित कुंडली काढली आपण 12 भावांची. त्या भावारंभाच्या कुंडलीमध्ये म्हणजे ज्योतिष सोबतीप्रमाणेच कुंडली मांडायची आणि तिच्यामध्ये आपल्या या भावाप्रमाणे आपण जसे ग्रह मांडतो तसे स्पष्ट ग्रह सगळे आपण मांडायचे आहेत. म्हणजे आपले सगळे भावचलित कुंडली जी आहे स्पष्ट रव्यादी भाव स्पष्ट ग्रह लिहायला जी त्यांनी सांगितलेले आहे ती निर्यन भावचलित कुंडली आपण आपली सगळी तयार होते. आता हा पण प्रश्न आपला झाला. आता पुढचा त्यांनी आणखीन त्याच्यात दिले या पत्रिकेचा उपयोग करून रोहिणी नक्षत्र कुठे पडले आहे ते सांगा. आता हे रोहिणी नक्षत्र कुठे पडले आहे हे त्यांनी विचारलंय. तर हे आपल्याला जे आहे ते त्याचं उत्तर आपल्याला सुलभ ज्योतिषशास्त्र सोमनांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात पान नंबर 40 वर याचा सगळा खुलासा दिलाय की रोहिणी नक्षत्र याचा उपयोग जो होता आपल्याला हे सगळं पावसाच्या अंदाजासाठी पाऊस केव्हा पडणार कुठे पडणार काय पडणार त्याच्यासाठी हे आपल्याला आवश्यक असतं. म्हणून आपल्याला हे रोहिणी नक्षत्र कुठे हे जर आपल्याला सापडवायचं असेल की कुठे आहे हे किंवा याचा उल्लेख काय आहे गणित कसं करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला सुलभ ज्योतिषशास्त्र सोमनांचं जे ते पुस्तक आपल्याला लागतं आणि त्याच्यामध्ये पान नंबर 40 वर याचा सगळा त्यांनी खुलासा दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे दिले ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मेष राशीत सूर्य जाईल त्यावेळी असलेल्या चंद्र नक्षत्रावरून ज्या वर्षी रोहिणी नक्षत्र कोठे पडले आहे व मेघ निवास कोठे आहे हे आपल्याला समजते आहे. त्याच्यासाठी आपल्याला मेषार्क प्रवेश कुंडली मेषार्क प्रवेश काळी जे चंद्र नक्षत्र आहे ते पासून मोजायला सुरुवात करायची असते. म्हणजे मेष राशी जेव्हा रवी गेलेला आहे त्यावेळेला जे चंद्र नक्षत्र आहे ते आपण बघायचं आणि त्या नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रापर्यंत आपल्याला मोजायचं आहे आणि त्या संख्येनंतर 7ने भागायचंय आणि जी बाकी राहील त्या बाकीप्रमाणे रोहिणी नक्षत्र कुठे पडले आहे ते आपल्याला सांगता येतं. तर त्याच्यात 1 आणि 2 जर बाकी उरली असली तर समुद्रात ते नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र समुद्रात त्याचे पतन आहे. 3 आणि 4 बाकी उरली तर तटावर आहे. 5 बाकी उरली तर पर्वतावर आहे आणि 6 आणि 0 बाकी जर राहिली तर ते संधीवर आहे. अशा प्रकारे त्याच्यात सोमनांच्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. आता आपण गणित करताना काय करायचंय तर 13/4/25 ही जी आपली तारीख आहे आणि वेळ जी आपली 27-21 तर या 27-21 ला सूर्य मेष राशीत जातो प्रत्यक्ष. म्हणजे 13/4/25 रोजी रात्री 27-21 ला सूर्य मेष राशीत जातो. त्यावेळी चंद्र नक्षत्र कोणतं आहे हे आपल्याला बघायचं असतं.
त्यावेळी चंद्राचं नक्षत्र स्वाती आहे. हे आपल्याला आपण पंचकावरून आपण बघू शकतो की 13/4/25 27 21 कोणतं नक्षत्र आहे चंद्राचं. मग ते चंद्र नक्षत्र काढून घ्यायचं. ते चंद्र नक्षत्र येईल. त्या चंद्र नक्षत्रापासून आपल्याला रोहिणी नक्षत्रापर्यंत मोजायचं आहे आणि त्याच्यामध्ये अभिजित नक्षत्र सुद्धा मोजावं लागतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. अभिजित नक्षत्रासह सगळं रोहिणी नक्षत्रापर्यंत मोजायचे आणि ते जे येतील त्याला 18ने भाग द्यायचा आणि मग जी बाकी उरेल त्या बाकीप्रमाणे आपल्याला ते रोहिणी नक्षत्र समुद्रात आहे का तटावर आहे का पर्वतावर आहे का रोहिणी का संधीवर आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि त्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो किंवा पावसाचे प्रमाण तिथे जास्त असते अशा प्रकारचं हे निदान करण्यासाठी हे रोहिणी नक्षत्र कुठे आहे आपल्याला काढावं लागतं. आता हे मी तुम्हाला थोडक्यात कसं काढायचं ते सांगितलं. त्याच्यामध्ये जी आपली जन्मतारीख त्यांनी जी आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेला रवी मेष राशीत जातो आणि मेष राशीत सूर्यकर्य हे आपल्याला बघायचं असतं आणि त्या राशीचं चंद्र नक्षत्र त्यावेळेचं घ्यायचं आणि त्या चंद्र नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रापर्यंत अभिजित नक्षत्रासहित सगळं मोजायचं आहे. आणि मग ते नक्षत्र येईल किती यायचं ते बघायचं आणि त्याला भागीले 7 करायचं आणि मग 7प्रमाणे जे बाकी त्या बाकीप्रमाणे रोहिणी नक्षत्र कुठे आपल्याला पडलेले आहेत. तुम्ही जर ज्योतिष सुलभ ज्योतिषशास्त्र जर घेतला तो सोमनाथ पुस्तक त्याच्यात जर पान नंबर 40 बघितलं तुम्हाला ते सगळे डिटेल्स मिळू शकतो तर त्याच्यावरून पण तुम्ही ते करू शकतात. अशा प्रकारे आतापर्यंत आपला हा पहिला प्रश्न इथे पूर्ण झाला. जे सगळे त्यांनी जे विचारलंय त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना पहिला याच्यात काढून दिल्या आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काय काय उत्तर आहे ते मी आता कसे काढायचे तुम्हाला समजून सांगितलं. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 सकाळी 8:30 दिल्लीच्या कन्या लग्नाच्या पत्रिकेत जन्म स्पष्ट रवी कर्क राशीत 28°19 कला 44 कला आहे त्याची 2025 साठीची वर्ष प्रवेश कुंडली तयार करा. आता ही सोलर रिटर्न पद्धत म्हणजे वर्ष प्रवेश कुंडली तयार करायचंय आणि त्याच्यामध्ये मुंथा कोणत्या राशीत आहे ते लिहा असं त्यांचा आपला हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. तर आता याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सोडवण्यासाठी आपलं ज्योतिष विद्या जे श्री मारटकरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचा आपल्याला खुलासा मिळतो की ही सोलर रिटर्न पद्धती काय आहे तिचं गणित कसं करायचं हे त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित खूप छानपणे समजून सांगितलेले आहे. तर त्याच्यामध्ये पान नंबर 116 म्हणजे ज्योतिष विद्या हे जे पुस्तक आहे मारटकरांचं त्याच्यामध्ये पान नंबर 116 वरती याचा खुलासा आहे आणि तिथेच पान नंबर 21 वर मुंथा सुद्धा कशी काढावी तर ते सुद्धा त्यांनी गणित तिथे समजून छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला हा ग्रंथ ज्योतिष विद्या आपल्या जवळ पाहिजे म्हणजे आपल्याला हे याचं उत्तर आपल्याला मुंथा पण थोडे तेही काढता येईल आणि वर्ष प्रवेश कुंडली पण आपल्याला काढता येईल. आता त्याचं तुम्हाला थोडक्यात सांगतो कसं आहे त्याचं ते. तर जन्मवेळचा स्पष्ट रवी हा ज्या वेळेला आपणास पाहिजे असलेल्या वर्षी म्हणजे इष्ट वर्षी म्हणजे आता आपल्याला 1925 साली विचारले म्हणून आपल्याला पाहिजे असलेल्या वर्षी म्हणजे 2025 साली तसाच येतो म्हणजे जन्मवेळचा जो रवी असतो म्हणजे आता आपल्याला त्यांनी जन्म दिलाय 15 ऑगस्ट 47 सकाळी 8:30 वाजता आणि रवी पण दिलाय 3/28/1944 म्हणजे असा 3/28/1944 हा रवी ज्या म्हणजे 2025 साली ज्या वेळेस असाच येईल अगदी पूर्ण राशी अंशकरण विकलामध्ये ज्या वेळेस येईल त्यावेळेची कुंडली ही त्या वर्षाची वर्ष प्रवेश कुंडली असते हे त्यांनी दिलेले. म्हणजे जन्म जो आपला 15 ऑगस्ट 47 सकाळी 8:30 आहे त्यावेळेचा जो रवी आहे तो तसाच रवी राशी अंशकला विकलामध्ये 2025 साली ज्या वेळेस येईल त्या वेळेची जी कुंडली येईल तिलाच आपल्याला 2025 वर्ष प्रवेश कुंडली अशी आपल्याला म्हणता येईल. मग ते आपल्याला ते काढावं लागतं म्हणून आपल्याला काय करायचं साधारण रवी जो असतो ना तो त्याच जवळपास त्याच तारखेच्या जवळपास तो तसाच येत असतो हे आपण एक लक्षात ठेवायचं. म्हणून आता 15 ऑगस्ट 1947 हे त्यांनी दिलेलं आहे तर आपण पण 15 ऑगस्ट 2025 जवळपास बघायचा रवी कुठे येतोय का असा. तर आपल्याला 15 ऑगस्टचा सकाळचा आजचा रवी जो आहे हा आपल्याला 2025 म्हणजे कधी येतोय तर आपल्याला तो 15 ऑगस्ट 2025 आसपास जन्मरवी साधारण येत असतो. तर आपल्याला 15 ऑगस्ट 2025 जर आपण सकाळी जर 5:30 जर रवी बघितला तर तो आहे 3/28/13/25 3/28/13/25 आहे आणि आपला जन्मवेळचा जो रवी आहे तो आहे 3/28/1944 म्हणजे थोडा फरक आलेला आहे
मग हा फरक आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे जन्मवेळचा जो 1947 सालचा जो रवी आहे त्याच्यातून आपल्याला 2025चा 15 ऑगस्ट सकाळचा 5:30चा रवी तो वजा करायचा. म्हणजे जो काही फरक येईल तो कला आणि विकलांमध्ये फरक येतो आहे. तर तो कला आणि विकलांमध्ये जो फरक आलेला आहे त्याच्या आपण विकला पूर्ण करून घ्यायच्या. म्हणजे एवढा फरक आपला विकलांचा आलेला आहे. म्हणजे एवढा रवी आपला मागे आहे अजून. म्हणजे त्याला जायला एवढा 379 कला आपल्याला एवढा रवी अजून जायचा आहे हे आपल्याला पाहिजे. मग आपल्याला आता त्याच्यासाठी किती वेळ लागेल त्या रवीला जायला, त्याच्यासाठी रवीची गती आपल्याला 24 तासाची माहिती पाहिजे. म्हणून आपण 16 ऑगस्ट रवी 15 ऑगस्ट रवी दोन्ही लिहून घ्यायचं, त्यांची वजाबाकी करून घ्यायची. म्हणजे आपल्याला रवीची 24 तासाची गती मिळते. म्हणजे 24 तासात रवी किती जातो ते आपल्याला मिळेल. मग 24 तासात आता त्याच्या पण आपण गती जी येते कला आणि विकला येतात तर त्याच्या विकला करून घ्यायच्या. म्हणजे तेवढ्या विकलांसाठी 24 तास लागतात. तर आपल्या वरच्या जे आपण वजाबाकी करून जेवढा आपल्याला रवी कमी पडलाय ना तेवढ्या विकलांसाठी किती वेळ रवीला लागेल ते आपल्याला काढता येतं. त्याच्याप्रमाणे आपली ती एकदा वेळ मिळाली आपल्याला, किती वेळ जी आहे ती वेळ आपण सकाळच्या 5:30 मध्ये मिळून घ्यायची. म्हणजे त्या वेळेला 5:30 नंतर तितक्या वेळेला रवी बरोबर आपला जन्माच्या वेळेच्या रवी इतका येणार आहे. म्हणून आपण त्याच्या 5:30 मध्ये जर ती जन्मवेळ आता जे आलेलं उत्तर आपण वेळ मिळून घेतली तास मिनिट सेकंद जे आपले येतील ते, तर आपल्याला 15 ऑगस्ट 2025 सकाळी किती वाजता रवी तो त्याच राशी अंश कालामध्ये येईल हे आपल्याला मिळतं. म्हणजे बरोबर आपल्याला ती एक्झॅक्ट वेळ मिळते. आणि मग त्या वेळेची जी आपण कुंडली मांडतो त्याच वेळेला म्हणायचं वर्ष प्रवेश कुंडली त्या वर्षाची. म्हणजे आता आपण जी 15 ऑगस्ट 25 ची आपली जी आपला सकाळी 5:30 मध्ये जी वेळ आली ती वेळ मिळवली, समजा 2 तास आले तर आपण सकाळच्या 5:30 मध्ये जर 2 तास मिळवले तर सकाळी 7:30 येईल. म्हणजे सकाळी 7:30च्या वेळेची जी कुंडली येईल त्यावेळेचं जे लग्न असेल त्या लग्न कुंडली जी आपण लग्न कुंडली मांडली आहे तर ती त्या वर्षाची वर्ष प्रवेश कुंडली म्हणजे आपल्याला 2025 ची वर्ष प्रवेश कुंडली त्या लग्नाची ती मिळत असते. अशा प्रकारे आपल्याला ही वर्ष प्रवेश कुंडली लग्नाची त्या वेळेची मांडायची आहे. आणि साधारण त्या वेळेची काही स्पष्टग्रह त्यांनी करायला सांगितलेले नाहीये म्हणून स्पष्टग्रह काही करायचे नाहीये. परंतु जाते पंचांगाच्या शेवटच्या याच्यामध्ये जे गणित कुंडलीमध्ये जे 15 दिवसाच्या याच्यात जे ग्रह दाखवलेले असतात त्या राशीमध्ये जर आपण ते ग्रह मांडले आपण बघून व्यवस्थित त्या राशीप्रमाणे जे लग्न आपल्याला कळलं आता वरचं कोणतं आहे ते, आणि ते लग्न मांडून त्याच्यामध्ये ग्रह आपण मांडायचे, चंद्रासहित सगळे ग्रह मांडायचे की आपली ती वर्ष प्रवेश कुंडली आपली तयार होते. आता या वर्ष प्रवेश कुंडलीत त्यांनी काय सांगितलंय की ही काढल्यानंतर मुंथा दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामधला दुसरा उपप्रश्न आहे की मुंथा कोणत्या राशीचा आहे ते लिहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर परत आपल्याला जे ज्योतिष विद्या पान नंबर तुम्हाला सांगितलं 119 पानावरती मुंथा कशी काढावी ते त्यांनी गणित आपल्याला सांगितलेलं आहे. तर मुंथ म्हणजे काय की मुंथा म्हणजे हा लग्न बिंदू. आता हा दररोज काय असतो 5-5 कलांनी पुढे सरकत असतो आणि वर्षाला साधारण 1 राशी पुढे जातो. हे साधारण त्याचं गणित असतं. असं हे पण ज्योतिष सुलभ ज्योतिष शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे आणि महाराटकर यांच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. दोन्हीकडे तुम्हाला हे गणित सापडू शकतं मुंथेचं गणित. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याचं सूत्र असं दिलंय मुंथा काढण्यासाठी. मुंथा बरोबर गताब्द वर्ष अधिक जन्म लग्न राशी अधिक भागिले 12 असं याचं सूत्र आहे. परत लक्षात घ्या मुंथा बरोबर गताब्द वर्ष म्हणजे गेलेले किती वर्ष आहे ते अधिक जन्म लग्न राशी म्हणजे जन्माच्या वेळेस जे आपल्याला त्यांनी दिलेलं 1948 सालचं आपल्याला त्यांनी गणित दिलेलं आहे. म्हणजे 1948 सालची जी जन्म लग्न राशी असेल ती राशी भागिले 12 असं करून असे आपण हे काढायचं. आता गताब्द वर्ष कसं काढायचं तर 2025 वजा 1947 म्हणजे गताब्द वर्ष आपल्याला मिळतील. मग गताब्द वर्ष अधिक जन्म लग्न राशी त्याच्यात मिळवायची. त्यावेळेची जी लग्न असेल ते त्याला भागिले 12 करायचे. भागिले 12 गेले की किती जी बाकी उरते जी बाकी उरते जी बाकी उरेल त्या राशीत जन्म लग्ना इतक्या अंश कला विकलावर वर्षारंभी मुंथा असते. परत एकदा लक्षात घ्या जी बाकी उरेल त्या राशीत जन्म लग्ना इतक्या अंश कला विकलावर वर्षारंभीची मुंथा असते. तर ती मुंथा कोणती जी बाकी उरते ती आपण बघायची. जी बाकी उरलेली आहे त्याच बाकीमध्ये मुंथा येत असते त्या राशीमध्ये. म्हणून जी बाकी उरेल
त्या राशीमध्ये आपण मुंथा मांडायची, म्हणजे आपलं मुंथा कोणत्या राशीत हे आपल्याला लगेच मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला मुंथा सुद्धा कशी मांडायची ते मी तुम्हाला आता इथे सांगितलेलं आहे. आता मुंथेच्या नंतर परत आणखी त्याच्यातच दुसरा प्रश्न आहे त्यांचा की श्री नृप शालिवान शके 1947 विश्वावसु नाम संवत्सरासाठी चैत्र ते भाद्रपद व अश्विन ते फाल्गुन साठी अष्टोत्तरी व विंशोत्तरी महादशा वर्षे चैत्र शुक्ल प्रतिपदेचा वार व अश्विन शुक्ल प्रतिपदेचा वार यांचा उपयोग करून दाते पंचांगात दिलेल्या आयव्ययाचे गणित करून कोष्टके तयार करा. आता हे कोष्टक पण त्यांनी आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. आता हे कोष्टक जे आहे, आता हे त्यांनी म्हटलं की दाते पंचांगात, दाते पंचांगात जर तुम्ही पान नंबर 6 काढलं तर दाते पंचांगातल्या पान नंबर 6 वर आयव्ययाचे कोष्टक दिलेले आहे. चालू वर्षाचं जे दाते पंचांग आहे त्याच्यामध्ये पान नंबर 6 वर तुम्हाला आयव्ययाचे कोष्टक दिसेल. तर त्याच्यामध्ये हे कोष्टक कसं तयार करायचं याचं गणित मात्र ते नाहीये. तर ते आपल्याला जे गणित आहे ते आपल्याला ज्योतिष सोबतीच्या पान नंबर 299 वर त्याचं गणित कसं करायचं ते दिलेलं आहे. कारण दाते पंचांगात फक्त आयव्ययाचे कोष्टक दिलेले आहेत. पण आता इथे प्रश्न असा विचारला आहे, कोष्टक तयार करायला सांगितलं आपल्याला, म्हणजे आहे तसं ते उतरून काढायचं नाहीये. तर त्याचं गणित काय केलेलं आहे ते आपल्याला गणिताने ते सिद्ध करून दाखवायचं आहे. त्याचं गणित जे आहे ते तुम्हाला ते ज्योतिष सोबती पान नंबर 299 वर तुम्हाला त्याचं गणिताचं सूत्र जे आहे ते तुम्हाला आपल्याला मिळू शकतं काय आहे. तर त्याच्यामध्ये जे त्यांनी दिलेलं आहे की अष्टोत्तरी दशानुसार पहिल्यांदी जे आहे तर चैत्र ते भाद्रपद या महिन्याचं आपल्याला आयव्ययाचं कोष्टक तयार करता येतं एक भागात, आणि दुसऱ्या भागात आहे ते भाद्रपदानंतर येणारा अश्विन ते फाल्गुन असं 6 महिन्याचं कोष्टक हे दुसऱ्या भागात, म्हणजे असे 2 भाग आपले त्याच्यात त्यांनी दिलेले आहेत. तर पहिलं जे अष्टोत्तरी वर्षानुसार तयार करायचं आहे चैत्र ते भाद्रपद महिन्यासाठी कोष्टक, तर त्याचं त्यांनी सूत्र काय दिलेलं आहे, ज्या वर्षाचे आयव्यय करायचे आहे त्या वर्षाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेचा वार, म्हणजे त्यावेळेस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा जो वार असेल, ज्या आता आपल्याला समजा 225 तयार करायचंय म्हणून आपण 225 ला चैत्र शुक्ल प्रतिपदेचा वार घ्यायचा. जो वार असेल त्याचा स्वामी, म्हणजे त्याचा स्वामी म्हणजे समजा सोमवार असला तर चंद्रस्वामी, मंगळवार असला तर मंगळ स्वामी, गुरुवार असला तर बुधवार स्वामी, असं त्या वाराचा स्वामी घ्यायचं आणि त्याची अष्टोत्तरी वर्षेतील संख्या घेणे. म्हणजे अष्टोत्तरी वर्षेत त्या ग्रहाची जो काही वार स्वामी असेल त्याचे वर्ष किती आहे अष्टोत्तरी दशेत, म्हणजे तुम्हाला अष्टोत्तरी वर्षाचं जे कोष्टक आहे ते पण माहिती पाहिजे, आणि त्या प्रत्येक ग्रहाला किती किती वर्ष आहेत त्याप्रमाणे ते वर्ष घ्यायचं. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग काय दिलाय त्यांनी, ज्या राशीचे आयव्यय काढायचे आहे, जे आता आपल्याला मेष ते मीन सगळ्याच राशीचं काढायचं आहे, मग ज्या राशीचे आयव्यय काढायचे आहे त्या राशीचा स्वामी पण आपल्याला माहिती पाहिजे. त्या राशीचा स्वामी समजा जर मेष राशीचं काढायचंय तर मेष राशीचा स्वामी मंगळ, आणि त्याची अष्टोत्तरी जी दशा आहे त्याचे वर्ष त्याचे 8 आहे समजा मंगळाचे, तर आपल्याला अष्टोत्तरी दशेचे वर्ष 8 घ्यायचे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ असं आपल्याला लागणार आहे. तर हे आपण आधी लिहून ठेवायचंय की चैत्र शुक्ल प्रतिपदेचा स्वामी कोण आहे आणि त्याचं अष्टोत्तरी वर्ष काय त्या स्वामीचं हे लिहून घ्यायचं. नंतर ज्या राशीचे आयव्यय काढायचे आहेत त्या राशीचं स्वामी आणि त्याच्या अष्टोत्तरीचे वर्ष हे पण लिहून घ्यायचं. म्हणजे हे 4 आपल्याला अंक लिहून घ्यायचे आहेत. आता गणित काय करायचंय, तो पहिल्यांदा वार स्वामी, म्हणजे आपण जो शुक्ल प्रतिपदेचा वार स्वामी घेतलाय तो वार स्वामी जो त्याचा जो अंक असेल तो, त्याच्यानंतर अष्टोत्तरी वर्षातली त्याची जे अष्टोत्तरी वर्ष असतील ते त्या दोघांची बेरीज करायची आहे. त्या बेरजेला नंतर 3 ने गुणायचं आहे, नंतर गुणाकारात 5 मिळवायचे आहे आणि या बेरजेला 15 ने भागायचे आहे, आणि जी बाकी उरेल तितका त्या राशीचा आय असतो, आय समजावं असं हे आयचं गणित आहे. आणि त्याचं व्ययचं गणित जे आहे तर जो भागाकार येईल, आता मागच्या याच्यात जो जी बाकी उरेल ते होतं, आता याच्यामध्ये जो भागाकार येईल त्याला 3 ने गुणायचे, त्या गुणाकारात परत 5 मिळवायचे आणि त्या बेरजेला 15 ने भागायचे, आणि जी बाकी उरेल तो त्या राशीचा व्यय समजावा असं प्रकारे. आता मी तुम्हाला एक याचं गणित करून दाखवतो पहिला मेष राशीचं. मग आता मेष राशी आहे, आता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वार आहे, राशी त्या दिवशी आहे रविवार. तर रविवारचे अष्टोत्तरीतले वर्ष आहे 6, आणि आपल्याला मेष राशीचं काढायचं आहे तर मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि त्याचे अष्टोत्तरीतले वर्ष आहे 8.
म्हणजे आता इथे आपण तुम्ही लक्षात घ्या, आता इथे राशी स्वामीचे वर्ष 8 आहे आणि रविवारच्या वार स्वामीचे वर्ष 6 आहे. तर आपल्याला आधी 6 आणि 8 यांची बेरीज करायची, ती आहे 14. 14 गुणिले 3 करायचे म्हणजे 14 त्रिक 42 येते. 42 अधिक 5 करायचे म्हणजे ते 47 येतात आणि 47 भागिले 15 करायचे आहे. 47 भागिले 15 केले की 15 त्रिक 45 म्हणजे 3 भागाकार येतो आणि 2 बाकी उरते. जी बाकी 2 उरली आहे तो आय झाला, म्हणजे मेष राशीचा तो आय झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आय 2 मिळाला. आता आपल्याला व्यय काढायचा आहे. व्ययासाठी जो भागाकार आलेला आहे म्हणजे 15 त्रिक 45 3 भागाकार आलेला आहे. 3 घ्यायचे, त्याला गुणिले परत 3 करायचे म्हणजे 3 त्रिक 9 अधिक 5 मिळवायचे त्याच्यात म्हणजे 9 5 14. 14 भागिले 15 करायचे म्हणजे भाग जात नाही, म्हणजे भाग शून्याचा जातो, म्हणजे 14चे 14 शिल्लक राहतात. 14चे 14 जी बाकी शिल्लक राहिली म्हणजे 14 शिल्लक राहिली म्हणून 14 हा व्यय झाला. म्हणून 2 म्हणजे मेष राशीचा 2 आय आणि 14 व्यय असं आपलं चैत्र म्हणजे चैत्र महिन्यापासून भाद्रपद महिन्यापर्यंतचे जे वर्ष आहे ते आपल्याला 6 महिन्याचा आपल्याला हा आय आणि व्यय 12 राशींचा मिळू शकतो. हेच जर तुम्ही पाठ नंबर 6 वर बघितलं तर तुम्ही फक्त मेष राशीचं टॅली करून घ्या. मी आता जे तुम्हाला समजून सांगितलं ते मेष राशीचा आय 2 आहे आणि व्यय 14 आहे. हे आता मी तुम्हाला गणित दाखवले. आता असं याचंच गणित परत आपल्याला आता जे पुढचे जे महिने आहे म्हणजे आता हे आपण जे काढले ते चैत्र ते भाद्रपद, आता अश्विन ते फाल्गुन या महिन्यासाठी परत आय व्यय काढायचंय यात 12 राशींचं. तर अश्विन ते फाल्गुन या महिन्यासाठी आहे तर त्याचं पण गणित तसंच आहे. आता याच्यामध्ये वरती जे आपण अष्टोत्तरी दशेचे वर्ष घेतले तर आता याच्यामध्ये विंशोत्तरी दशा आहे त्याचे वर्ष घ्यायचे असतात. म्हणजे वार स्वामी जो आहे तो आपल्याला आता अश्विन शुद्ध प्रतिपदेचा घ्यायचा आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेचा जो वार स्वामी असेल त्या वार स्वामीचे विंशोत्तरी दशेतील वर्ष आणि वार स्वामी यांची आपल्याला बेरीज करायची. नंतर बेरजेला 3 ने गुणायचं आहे, परत गुणाकारात 5 मिळवायचे आहे, त्याला 15 ने भागायचं आहे, जी बाकी उरेल तो व्यय. आणि जो भागाकार येईल जो भागाकार येईल त्याला 3 ने गुणायचं आहे, गुणाकारात 5 मिळवायचे, परत त्या बेरजेला भागिले 15 करायचे आणि जी बाकी उरेल तो व्यय. अशा प्रकारे आहे. आता याचं पण एक पहिलं गणित मी तुम्हाला मेष राशीचं समजून सांगतो, बाकीच्या राशीचं तुम्ही त्याचप्रमाणे करायचंय. आता हे आपण जे करतोय ते अश्विन ते फाल्गुन महिन्यासाठी करतोय. तर पहिल्यांदी मेष राशीच आपण करतोय. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याची विंशोत्तरी ते वर्ष आहे 7, म्हणून हे 7 आपण आकडा लक्षात ठेवायचा. आता त्या दिवशी वार आहे सोमवार आहे, अश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवार आहे म्हणून सोमवार घ्यायचा. सोम म्हणजे चंद्र स्वामी झाला, तर चंद्राचं विंशोत्तरी दशेमध्ये वर्ष आहे 10 म्हणून 10 वर्ष पण लक्षात ठेवायची. म्हणजे 10 वर्ष वार स्वामीचे आणि राशी स्वामीचे 7 वर्ष असे दोघांची बेरीज करायची म्हणजे 7 आणि 10 17 झाले, त्याला गुणिले 3 करायचे म्हणजे 17 गुणिले 3 17 त्रिक 51 झाले, त्याच्यामध्ये 5 मिळवायचे म्हणजे 56 झाले. 56 भागिले 15 करायचे म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे 3 भागाकार येतो आणि 11 बाकी उरते. मग 11 हा आय झाला आणि 3 जो भागाकार आलेला आहे त्या परत भागाकार गुणिले 3 म्हणजे भागाकार 3 आला त्याला परत गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, परत त्याच्यात 5 मिळवायचे म्हणजे 14 भागिले 15 करायचे म्हणजे परत 14चे 14 शिल्लक राहतात म्हणून 14 बाकी उरले तर तो झाला व्यय. तुम्ही जर आता पान नंबर 6 वर त्यांच्या बघितलं तर मेष राशीचा दुसरं जे कोष्टक आहे अश्विन ते फाल्गुनामध्ये त्याच्यामध्ये आय 11 आहे आणि व्यय 14 आहे. अशा प्रकारे आपण मेष राशीचं हे गणित दोन्ही टॅली केलेले. तर हेच तुम्हाला अशा सगळ्या 12च्या 12 राशींचं काढायचं आहे. आता मी एक मेष राशीचं तुम्हाला दोन्ही आय व्यय करून दाखवले. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या 12 राशींचे काढायचे आहे आणि कोष्टक तयार करायचं आहे. ते कोष्टक तुम्हाला दाते पंचांगाशी तुम्हाला टॅली करता येईल. दाते पंचांगात जे कोष्टक दिलेलं आहे पान नंबर 6 वर ते कोष्टक आय व्ययाचं आणि तुमचं पण आय व्ययाचं कोष्टक चैत्र ते भाद्रपद महिना आणि अश्विन ते फाल्गुन महिना असं 2025 तुम्हाला शके 1947 तुम्हाला ते दोन्ही कोष्टक तयार झाल्यानंतर तुम्ही ते टॅली करून दात्यांच्या पंचांगावरून बघू शकता. तर अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्याचं जे आपलं आहे आय व्ययाचं गणित करून कोष्टके तयार करा हे पण आपण केलेलं आहे. पहिल्या भागातलं सोलर रिटर्न पद्धती आपण जी आहे वर्षप्रवेश पुनर्ती मांडली आहे. मुंता करून ज्या राशी मांडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
अशा प्रकारे पहिले दोन आपले गणित झाले. आता तिसरं जे गणित आहे ते बघा, 2 ऑक्टोबर 2025 विजयादशमी या दिवशी श्रीनगर अक्षांश 74 किती 34 हा 34.5 रेखांश 74.50 असे त्यांनी दिलेले आहेत. आणि सूर्योदय सूर्यास्त काढून सीमोल्लंघनासाठी विजय मुहूर्त गणिताने काढा असं सांगितलेलं आहे. आणि 2 ऑक्टोबर 25 पंचांगात सुकर्मायोग 23-29 दिलेला आहे, हे गणिताने सिद्ध करा. आणि रव्यादी स्पष्ट ग्रह येऊन षडवर्ग कुंडल्या तयार करा. आणि जन्मवेळ 23-29 अशी दिलेली आहे. आता हे सुद्धा गणित करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की अक्षांश रेखांप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्त अधिक आपल्याला काढायचे श्रीनगरचे. सूर्योदय सूर्यास्त काढताना आपलं जे नेहमीच जे आपण मध्यममानाने काढतो त्या मध्यममानाने सूर्योदय सूर्यास्त काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला रेखांतर आणि चरांतर हे दोन संस्कार आपल्याला गणिताने काढावे लागतात. हे दोन संस्कार आपण नेहमीप्रमाणे रेखांश काढताना स्थानिक रेखांश वजा 82 गुणिले 4 या सूत्राप्रमाणे आपण रेखांतर काढायचे. जे चिन्ह आहे ते चिन्हाप्रमाणे मिनिट सेकंदात आपलं ते रेखांतर संस्कार येईल. तो तुम्हाला श्रीनगरचा ज्योतिष सोबतीमध्ये सुद्धा तुम्हाला सापडू शकेल. तो तुमचा टॅली तुम्ही करून घेऊ शकता रेखांतर संस्कार. तर चरांतर जो संस्कार आहे त्याचं जे सूत्र आहे ते अक्षांश गुणिले रवी अक्षांश गुणिले क्रांती भागिले 12.5. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे सांगितलंय रवी क्रांती सगळ्यांनी -4 घ्या आणि वेलांतर -10 घ्या. कारण हे आपल्याला कोष्टकामध्ये प्रत्येकाच्या एखाद्या मिनिटाचा फरक पण असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला गणितामध्ये परत सगळ्यांचा फरक येऊ शकतो. तर हे जर तुम्ही याच्याप्रमाणे रवी क्रांती -4 आणि वेलांतर -10 जर घेतले तर सगळ्यांचं उत्तर सारखं येईल आणि 2 डेसिमल पर्यंत सगळ्यांनी उत्तर काढा. म्हणजे सगळ्यांच्या उत्तरात कोणाचा फरक येणार नाही. तर अशा प्रकारे रेखांतर आणि चरांतर आपण संस्कार काढले तर मग आता आपल्याला मध्यममानाने सूर्योदय आधी लिहून घ्यायचा आहे. सकाळी 6चा सूर्योदय आणि रवीचा अस्त संध्याकाळी 6 म्हणजे 18 वाजताचा असतं असं आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती रेखांतर संस्कार चिन्हाच्या विरुद्ध करायचा आहे रवी उदयावर. आणि रवी अस्तावर पण रेखांतर जो संस्कार आलाय तो विरुद्ध करायचा दोन्हीकडे. म्हणजे सकाळी 6 आणि 18 रेखांतर संस्कार मिनिट आणि सेकंदामध्ये जो येतो दोन्ही रेखांतर चिन्हाच्या विरुद्ध करायचा आहे. नंतर चरांतर संस्कार दुसरा करायचा आहे. तो सुद्धा आपण वरती जे आता चरांतर काढलेला आहे ते सुद्धा मिनिट आणि सेकंद मध्ये रवी उदयावर तो जो आहे तो आहे तसंच करायचा. म्हणजे जे चिन्ह येईल अधिक असलं तर अधिक वजा असं तो वजा तसंच करायचं आहे तो चिन्हाप्रमाणे. आणि रवी अस्तावर मात्र उलटा करायचा आहे. जो संस्कार आलाय त्याच्या विरुद्ध चिन्हाचा संस्कार रवी अस्तावर करायचा आहे. उदयावर मात्र जो आहे तसंच करायचा आहे. हे 2 संस्कार करून जी वेळ येईल त्याच्यावर वेलांतर संस्कार करायचा आहे. वेलांतर संस्कार जो चिन्ह दिले आता मी तुम्हाला सांगितलं -10 तो तुम्ही जसच्या तसा दोन्ही -10 दोन्हीकडे संस्कार तो तसाच करू शकता. तर तुमच्याकडे जर कोष्टक असतील तर ते तुम्ही वेलांतर संस्काराचं कोष्टक बघा आपल्या खंडामध्ये 4थ्या खंडामध्ये आहे ते कुंडली भाषेच्या वेलांतर संस्काराचं कोष्टक. त्याच्याप्रमाणे पण कोष्टक तुम्ही घेऊ शकतात. तो वेलांतर संस्कार दोन्हीकडे सारखाच करायचा आहे जो येतो चिन्हाप्रमाणे. नंतर 4था जो संस्कार आहे तो वक्रीभवन संस्कार. आता हा जो सूर्योदय आपला आला हा गणितागत सूर्योदय हा आपल्याला गणितासाठी लागत असतो नेहमी इतर गणितासाठी. ज्यावेळेस मुहूर्त काढायचा असतो आता आपल्याला मुहूर्त काढायचा आहे विजय मुहूर्त. अशी ज्यावेळेस मुहूर्ताचे गणित करायचे असतात म्हणजे विवाह मुहूर्त म्हणा वास्तूचं मुहूर्त म्हणा किंवा आणखीन कोणते मुहूर्त असे मुहूर्ताचे जेव्हा गणित करायचे असतात तेव्हा वक्रीभवन संस्कारासहित सूर्योदय घ्यायचा असतो. म्हणून आपण याच्यावरती 4था संस्कार वक्रीभवन संस्कार पण करायचा आहे. म्हणजे एकंदर मध्यममानाने जो सूर्योदय घेतला आपण 6 आणि 18 त्याच्यावर 4 संस्कार करायचे आहेत. एक रेखांतर, दुसरा चरांतर, तिसरा वेलांतर आणि 4था वक्रीभवन संस्कार. असे सगळे संस्कार करून जो काही सूर्योदय सूर्यास्त येईल तो आपण लिहून घ्यायचा आहे. आता एकदा तो रवी उदय आणि रवी अस्त आपण काढला की हे आता आपल्याला त्यांनी विचारलं की रवी आधी रवी असते काढा. तो आपण काढला याच्याप्रमाणे या संस्कार करून. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय की विजय मुहूर्त गणिताने काढा. आता विजय मुहूर्त काढण्यासाठी आपल्याला विजय मुहूर्ताचं सूत्र असं आहे की दिनमानाचे 15 भाग करावे. जे काही दिनमान असेल त्या दिवशीचं ज्या दिवशीचा मुहूर्त काढायचा आहे त्याचे 15 भाग करायचे आणि त्याच्यातला 11वा भाग हा विजय मुहूर्त असतो. म्हणून आता आपल्याला आपण रवी उदय आणि रवी उदय काढलेला आहे.
मग त्यांची दोघांची रवी असतातून रवी उदय जर आपण वजा केला तर आपल्याला दिनमान मिळेल. दिनमान एकदा मिळालं आपल्याला, दिनमान आपल्याला याचे आपल्याला आता 15 भाग करायचे. म्हणजे दिनमानाचे आपण सगळ्यांचे मिनिटं करून घ्यायचे, तर मिनिटाला भागिले 15 करायचे आहे. 15 भागायच्या नंतर आपल्याला एक भाग किती येईल ना, तो आपल्याला मिनिट सेकंदाचा मिळेल. त्या एका सेकंदाला आपल्याला 11वा भाग विजय मुहूर्त म्हणून पहिले 10 भाग आधी आपण काढून घ्यायचे. म्हणजे जो आता एक भाग येईल त्याला गुणिले 10 करायचे. त्याला गुणिले 10 केल्यानंतर जो येईल तो आपल्याला तास मिनिटं येतील, ते आपल्याला 10व्या भागाचे येतील. मग त्या 10व्या भागाच्या मध्ये परत एक जो भाग आलेला आहे तो एक भागाचे मिनिटं मिळवले म्हणजे तो आपल्याला 11व्या भागाची समाप्ती वेळ मिळेल. म्हणजे विजय मुहूर्ताची समाप्ती वेळ ती आपल्याला मिळेल. आणि सुरुवाती वेळ जी आपली वजाबाकी आली ती सुरुवाती वेळ. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा साधारण 45 मिनिटाचा साधारण एक मुहूर्त असतो. आपण साधारण ढोबळमानाने जर ऍव्हरेज धरलं तर साधारण 45 मिनिटाचा हा मुहूर्त साधारण येत असतो. तर आपल्याला अशा प्रकारे 11वा भाग जो आहे जो मिनिटाचा 45 46 काय ज्या मिनिटाचा येईल तो जो मिनिट आहे त्याची सुरुवात म्हणजे 10व्या भागाचं शेवट, त्याच्यात 15वा भाग एक जो भाग आहे तो मिळवला की आपल्याला 11व्या भागाचा शेवट मिळतो. म्हणजे आपल्याला 11वा भाग किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे तो एकदा 11वा भाग काढला की त्यालाच आपण विजय मुहूर्त असं आपण नाव देऊ शकतो. म्हणजे तोच विजय मुहूर्त असतो. पंचांगात पण हा तुम्हाला विजय मुहूर्त दिलेला आहे, तो 1-2 मिनिटाच्या फरकाने तुम्ही तो टॅली करू शकता. तर अशा प्रकारे हा आपण विजय मुहूर्त सुद्धा हा आपल्याला काढता येऊ शकतो. त्यांनी जे आपल्याला काढा सांगितलं तो आपण या पद्धतीने काढू शकतो. आता त्याच्यात परत त्यांनी दुसरा भाग दिलेला आहे पंचांगात 2 ऑक्टोबर 25 रोजी पंचांगात सुकर्मा योग 23-29 ही वेळ म्हणजे 23 तास आणि 29 मिनिटं, 23 कलाक आणि 29 मिनिट ला दिलेला आहे सुकर्मा योग. पंचांगात जर तुम्ही बघितलं 2 ऑक्टोबरचं पंचांग जर काढलं 2 ऑक्टोबर 25चं तर तुम्हाला सुकर्मा योग 23-29 पर्यंत दिलेला असेल. तर आता हे गणिताने आपल्याला कसं सिद्ध करायचंय हे त्यांनी गणिताने सिद्ध करायला सांगितलं. हे गणिताने सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला आता एक जो योग असतो ना, आपण गणित शिकवलंय की तिथी कशी काढायची, योग कसा काढायचा आणि करण कसं काढायचं. रवी आणि चंद्र जर आपल्याला माहिती असेल तर आपण हे रवी तिथी योग आणि करण हे आपण तिन्ही काढू शकतो. याच्यासाठी योगासाठी आपल्याला काय करावं लागतं की योगाची व्याख्या काय की रवी चंद्राच्या भोगांची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. म्हणजे रवी चंद्राचं जे चालन आहे, म्हणजे रविचंद्र जे आहे त्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज 800 कलाला एक योग, याच्याप्रमाणे आपण त्याचे भाग पाडू शकतो. आता इथे आपल्याला जी वेळ दिलेली आहे ती 23-29 दिली. त्यांनी 23-29 जन्म वेळ घ्यायची. म्हणजे आपण 2-29 संपून 2-29 रात्री 12 नंतर 12च्या आतचे म्हणजे 12च्या आत 23-29 आपली जन्मवेळ दिलेली आहे. आता आपल्याला आधी रवी आणि चंद्र हे स्पष्ट करावे लागतील. आपल्याला पंचांगातलं त्या दिवशी त्यावेळेला कोणता योग तो आपण काढू आपल्याला दिसलं तो सुकर्मा योग दाखवलेलाच आहे त्यांनी 23-29 पर्यंत. परंतु 23-29 पर्यंत सुकर्मा योग हे आपल्याला सिद्ध करायचंय म्हणून आपल्याला आधी त्या वेळेचे रवी आणि चंद्र हे सिद्ध करावे लागतील म्हणजे स्पष्ट करावे लागतील. आपण जे नेहमी गणित करतो रवी स्पष्ट करताना त्या पद्धतीनेच आपल्याला एक इष्टकाल काढावा लागेल. म्हणजे 23-29 वजा 5.5 तो इष्टकाल येईल. तो इष्टकाल भागिले 1440 मिनिटं म्हणजे आपला ग्रह गुणक येईल. रवीच्या आपल्याला 3 तारखेचा रवी, 3 ऑक्टोबरचा रवी, 2 ऑक्टोबरचा रवी लिहून त्यांची वजाबाकी करून रवीची गती मिळेल. तसंच चंद्राचा पण 3 ऑक्टोबरचा रवी आणि 2 ऑक्टोबरचा रवी लिहून त्याची वजाबाकी करून चंद्राची वजाबाकी चंद्राची गती मिळेल. अशा प्रकारे रवी आणि चंद्रची गती मिळाली की त्याला ग्रह गुणकाने जो आपण वरती काढलाय तो त्यांनी गुणायचं म्हणजे आपल्याला चालन मिळेल. आणि ते चालन एकदा मिळालं की मग त्याच्यात आपण परत सकाळचा 5:30चा रवी जर मिळवला आपण तो रवी मिळवला की आपल्याला जन्म वेळेचा म्हणजे जी 23-29 वेळ दिली त्या 29चा रवी आणि चंद्र आपल्याला स्पष्ट मिळतील. हे रवी चंद्र एकदा स्पष्ट झाले की त्यांच्या भोगांची बेरीज 800 कला म्हणजे एक योग असतो. आता या दोघांची बेरीज करायची राशी अंश कला विकला मांडून ती आपण एकदा बेरीज केली की ती आता 800 कला म्हणजे किती राशी अंश आणि कला हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आता आपला जो सुकर्मा योग आहे हा सुकर्मा योग जर आपण सुरुवातीपासून मोजायचा म्हणजे पहिला विष्कंभ योग असतो. तो विष्कंभ प्रीती आयुष्मान सौभाग्य शोभन सदा
अतिगंडच सुकर्मा म्हणजे हा जो योगांचा जो श्लोक आहे ना, तो आता माझा पाठ असल्यामुळे मी म्हटला. तर आता 7वा योग जो असतो ना, हा सुकर्मा नावाचा योग असतो. म्हणजे विष्कर्मापासून मोजले तर 7वा योग सुकर्मा होतो. तर 7वा योग म्हणजे येण्यासाठी प्रत्येक योगाला 800 कला, अशाप्रमाणे जर आपण त्याचा गुणाकार केला तर एकंदर 800 कला गुणिले 7, म्हणजे ते जर केलं आपण तर 5600 साधारण कला येतात. त्याला भागिले 800 केला की 7 योग आपले पूर्ण होतात. म्हणजे आपलं जो उत्तर यायला पाहिजे ते 5600 कला यायला पाहिजे. 5600 कला म्हणजे 3 राशी 3 अंश आणि 20 कला, एवढं आपलं उत्तर हे आलं पाहिजे. आता आपण ही जर वजाबाकी केली दोन्ही ग्रहांची तर ती आपली तेवढीच येते. 2 राशी 3 अंश आणि 21 कला येते. तर आपल्या 1 कला जास्त येते. आता आपल्या राऊंडमुळे किंवा कशामुळे हा थोडाफार फरक पडू शकतो. आपण जो डेसिमल ग्रह गुण काढताना जे डेसिमल घेतलेले आहेत त्याच्यामुळे पण फरक पडू शकतो, किंवा स्पष्ट ग्रह जे आपण विकलापर्यंत घेतलेले आहेत त्याच्यामुळे पण फरक पडतो. अशा प्रकारे फक्त 1 कलांचा आपल्याला फरक हा पडलेला आहे. म्हणजे जी आपली वजाबाकी 3 राशी 3 अंश आणि 20 कला यायला पाहिजे, ती आपली वजाबाकीचे जर आपण स्पष्ट ग्रह जर करून केले तर ती त्याच्या एकदम एकच विकलाचा फरक या आलेला आहे. तर तुम्ही जर वेगळं करून बघितलं तर तुमचा पण हा जो आहे हा आपला टॅली होईल. 3 राशी 3 अंश आणि 20 कला, म्हणजेच त्यावेळेस 23-29 सुकर्मा योग झालेला आहे. म्हणजे ज्या 5600 विकला आहेत त्या योगासाठी येण्यासाठी, त्या विकला या रवी आणि चंद्राच्या बेरजे इतक्या आल्या पाहिजे. रवी चंद्राची बेरीज केली तर आपली बरोबर तेवढ्याच विकला येतात. म्हणजेच त्या वेळेमध्ये सुकर्मा नावाचा योग आहे, त्या वेळेला हे आपलं सिद्ध होतं. अशा प्रकारे आपल्याला रविचंद्र स्पष्ट करून त्यांच्या भोगांची बेरीज म्हणजे त्यांच्या बेरीज करून ती बेरीज आपल्याला सुकर्मा योगापर्यंत, सुकर्मा योग हा 7वा आहे म्हणून 7व्या योगापर्यंत म्हणजे 800 गुणिले 7 जर केले 800 कलांचा एक योग असतो. 800 कला गुणिले 800 कला गुणिले 7 केले तर 5602 कला येतात. त्या 5602 कलापर्यंत आपल्याला या दोघांची बेरीज बरोबर आली पाहिजे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून मग ती बेरीज आपल्या बरोबर तेवढीच येते. म्हणून आपल्याला आपण असं सिद्ध करू शकतो की त्यावेळेला सुकर्मा योग आहे. हे आपण गणित अशा प्रकारे सिद्ध करून दाखवलंय. आता त्यांनी लिहिलं रव्यादी स्पष्ट ग्रह लिहून षडवर्ग कुंडल्या मांडा. आता आपल्याला काय करायचे की आपण नेहमी जसे ग्रह सगळे स्पष्ट करतो तसेच आपल्याला ग्रह स्पष्ट करायचे तिथे सगळे आपल्या पद्धतीप्रमाणे. म्हणजे परत बघा आपण रविचंद्र स्पष्ट केलेलेच ऑलरेडी की 23-29 वजा 5.5 इष्टकाल आला, त्याला भागिले 14-40 मिनिटं करून आपण ग्रह गुण काढला 2 डेसिमल पर्यंत. त्या 2 डेसिमल ग्रह गुण बाजूने ठेवून घेतला. नंतर 3 ऑक्टोबरचे सगळे ग्रह लिहून घेतले. 2 ऑक्टोबरचे ग्रह त्याच्यातून वजा केले सगळे, म्हणजे सगळ्या ग्रहांची आपल्याला गती मिळेल. त्या गती गुणिले ग्रह गुणक असं जर आपण केलं तर आपल्याला त्या ग्रहाचं चालन मिळेल सगळ्या ग्रहांचे. मग त्या चालनामध्ये परत सकाळचा 5:30चे ग्रह परत जर मिळवले तर आपल्याला इष्ट वेळेचे म्हणजे सकाळचे 23-29 रात्रीचे 23-29 सगळे ग्रह आपल्याला स्पष्ट ग्रह मिळू शकतात. अशा प्रकारे स्पष्ट ग्रह मिळाल्यानंतर त्याचा आपण एक कोष्टक तयार करायचं की आता त्याच्यावर आता पहिल्यांदा आपल्याला कुंडली पण मांडायला सांगितली. षडवर्ग कुंडल्या मांडायच्या. षडवर्ग कुंडल्या म्हणजे आता आपल्याला लग्न पण स्पष्ट करावं लागेल. म्हणून आपल्याला आता पहिल्यांदा लग्न स्पष्ट करायचं आहे. तर लग्न स्पष्ट आपण आता हे कसं करणार तर आपण लग्न स्पष्ट जाते पंचांगावरून पण आपण करू शकतो, किंवा तुम्ही ज्योतिष सोबतीवरून पण हे लग्न स्पष्ट आपण जे नेहमी करतो संपत्ती गोळी काढून ज्योतिष सोबतीवरून तसं पण आपण हे स्पष्ट लग्न सिद्ध करू शकतो. किंवा दाते पंचांगात जे आहे त्यावेळेस जे लग्न आहे त्यावेळेस मिथून लग्न आहे म्हणजे ऋषभ ते मिथून, त्याच्यावरती आपल्याला जो त्या गावाचा संस्कार करायचा आहे श्रीनगरचा, तो संस्कार एकच संस्कार केला की आपल्याला त्या मिथून लग्नाची सुरुवात आणि समाप्ती मिळू शकते. मग आपण भुक्त आणि भोग्य काळ त्यातून कळू शकतो. म्हणजे भुक्त लग्न किती आहे, मग एकंदर ते लग्न काळाला 30 अंश तर एक भुक्त काळाला किती अंश, असं आपण गणित करून दाते पंचांगावरून लग्न सिद्ध करू शकतो. किंवा ज्योतिष शक्तीवरून पण आपण लग्न आपण जे संपत्ती वेळेवरून काढतो तसं पण आपण श्रीनगरचं लग्न आपण सिद्ध करू शकतो. अशा प्रकारे स्पष्ट लग्न तिथून सिद्ध करायचं. आणि हे आपण जे आता 12 ग्रह स्पष्ट केले ते घ्यायचे. आणि स्पष्ट लग्न आणि स्पष्ट ग्रह एकदा सगळे आपले तयार झाले किंवा आपल्याला आता षडवर्गाच्या सगळ्या कुंडल्या मांडायच्या आहेत. षडवर्ग ज्या कुंडल्या आहेत त्या आपल्याला ज्योतिष सुलभ ज्योतिष नाही आपलं जे
ज्योतिष सोबती जो आपलं ज्योतिष सोबती जो आहे आपल्याकडे पुस्तक, त्या ज्योतिष सोबतीवर षडवर्गाचं कोष्टक दिलेले आहे तिथे. तो षडवर्गाचं कोष्टक किती आहे ते तुम्हाला 236 पानावर आहे. ज्योतिष सोबतीच्या 236. माझ्याकडे जुनं पुस्तक आहे. तुमच्याकडे जर कधी नवीन पुस्तक असेल तर पान नंबर एखाद्या वेगवेगळे पण येऊ शकतील, पण त्याच्या आसपासच कुठेतरी ते पान असेल तुम्ही जर बघितलं तर. ज्योतिष सोबती पान नंबर 236 वर षडवर्गाचं कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकावरून आपल्याला ते सगळं आपण जाणकारी, आपल्याला सगळे षडवर्गाची कुंडल्या त्याच्यावरून आपल्याला मांडता येतील. पहिल्यांदा लग्न कुंडल्या सगळ्या होरा, देशक्रांत, सप्तमांश, नवमांश, द्वादशांश, त्रिशांश याचं लग्न सगळे आधी काढून घ्यायचे. लग्नाप्रमाणे सगळ्या त्या राशी एकदा मांडून झाल्या की मग प्रत्येक ग्रह घ्यायचे. रवी घेतला, मग रवी पण त्या कोष्टकाप्रमाणे किती येतो तो बघायचा. मग होरा कुंडली, देशक्रांत कुंडली, सप्तमांश कुंडली, नवमांश कुंडली, द्वादश आणि त्रिशांश त्या कुंडल्यामध्ये त्या कोष्टकावरून आपण सगळे ग्रह मांडू शकतो. अशा प्रकारे या षडवर्गाच्या कुंडल्या सुद्धा आपण तयार करू शकतो. आता या षडवर्गाच्या कुंडल्या सगळ्या तयार करून झाल्या की नंतर आहे शेवटचा प्रश्न आता एक राहिला आपला, तो आहे कुमारी दीक्षाचा जन्म चंद्र जलराशीतील कर्क नवमांशी उग्र क्रूर व चिवट नक्षत्रावर झाला. जन्मकालीन स्पष्ट चंद्र 2°44 कला आणि 9 विकला इतका होता. तिची 18/8/23 रोजी बुध महादशेतील मंगळाची अंतर्दशा समाप्त झाली. आता बुध महादशेत मंगळाची समाप्त झाली हे जरी योग्य वाटलं तरी पण ही अंतर्दशा म्हणजे विंशोत्तरी दशा आहे का अष्टोत्तरी दशा आहे की योगिनी दशा हे तिथे क्लिअर होत नाहीत. आपण जनरली जे आपण असतं ते आपलं विंशोत्तरी दशेच सगळं आपण गणित जनरली करत असतो. तर आपण इथे विंशोत्तरी दशाच आहे असं आपण गृहीत धरून हे गणित करायचं आहे. म्हणजे तिची 18/8/23 रोजी बुध महादशेतील मंगळाची विंशोत्तरी महादशेतील अंतर्दशा समाप्त झाली होती. तर तिचा जन्म दिनांक काय असेल असं हे गणित आहे. तर आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे गणित सोपं आहे. आपण नेहमी म्हणजे दर पॉईंटच्या याच्यात आपण आपल्या प्रॅक्टिस मध्ये ते गणित याच्यात असं विशेष खूप आहे असं काही नाहीये. पण तरी आपल्याला आता सुरुवातीला इथे काय करावं लागणार आहे की जन्मचंद्र दिलेला आहे आपल्याला. त्यांनी चंद्र दिलाय 2°44 कला आणि 9 कला आणि राशी आपल्याला त्याची आधी माहिती पाहिजे म्हणजे कोणत्या राशीतला हा चंद्र आहे. तर ती राशी करण्यासाठी राशीसाठी त्यांनी आपल्याला वरती 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्या की राशी जी आहे ती जलराशी आहे. जलराशीतला कर्क नवमांश आहे. आता जलराशी आपल्याला माहिती आहे 4, 8, 12 आहे जलराशी. आपण जलराशी बघायच्या त्याच्यातला कर्क नवमांश कोणत्या राशीत आहे तो बघायचा आणि त्याच्यातलं उग्र व चिवट नक्षत्र. आता नक्षत्राचे गुणधर्म तुम्हाला अवघडा चक्र जाते पंचांगात 7 आणि 8 पानावर आहे ते. त्या पानावरती तुम्हाला उग्र आणि चिवट नक्षत्र कोणतं आहे ते तुम्हाला तिथे मिळू शकेल आणि ते जलराशीतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कर्क नवमांश पाहिजे असं आपण बघायचं. म्हणजे ते आपल्याला जर एकदा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ती कोणती राशी आहे ते तुम्हाला कळू शकेल. आणि मग त्याचे 2°44 कला आणि 9 विकला इतका आपल्याला जन्म स्पष्ट चंद्र राशी सहित आपल्याला तो मिळू शकतो. आता तो एकदा जन्म राशीतला स्पष्ट चंद्र मिळाला की स्पष्ट चंद्रावरून आपल्याला भुक्त आणि भोग्य महादशा आपल्याला काढता येतात की तो एकंदर चंद्र जो आहे एकंदर प्रत्येक नक्षत्र हे 13°20 कलाचं असतं. म्हणजे 13°20 कला म्हणजे 800 कला साधारण असतात त्या. म्हणजे एकंदर पूर्ण नक्षत्र 800 कलांचं असतं. 200 कलांचं एक चरण असतं. हे जे 800 कला आहे तर त्याच्यातले किती अंश संपले आणि किती अंश शिल्लक आहे हे आपल्याला चंद्राच्या राशीवंश कलेवरून कळू शकतं त्या नक्षत्रातले. मग त्या नक्षत्रातले किती अंश जे संपलेले आहेत आणि किती अंश शिल्लक आहे याची आपण मांडणी करू शकतो की एकंदर 800 नक्षत्राला आता हे जे नक्षत्र आहे हे जे नक्षत्र येईल हे कोणत्या ग्रहाचं नक्षत्र आहे हे आपल्याला बघावं लागतं. हे आपल्याला विंशोत्तरी महादशेचं जे पुस्तक आहे पंचांगामध्ये दिलेलं त्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्राचे कोणते प्रत्येक नक्षत्राची विंशोत्तरी महादशेत त्याला किती वर्ष आहे ते तिथे दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते नक्षत्र कळू शकतं. समजा रवी स्वामी असेल तर 6 वर्षाची महादशा असते. चंद्र स्वामी असेल तर 10 वर्षाची असते. गुरु जर स्वामी असेल तर 16 वर्षाची दशा असते. तर अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाचे शनी जर असेल तर 19 वर्षाची महादशा असते विंशोत्तरी. तर अशा प्रकारे दशाचे वर्ष आपल्याला मिळू शकतात. आपण जर मांडणी करायची की एकंदर 800 कलांसाठी 16 वर्ष तर आपले जेवढे कला त्या नक्षत्राच्या भुक्त झाल्या असतील तेवढ्या भुक्त कलांसाठी किती वर्ष मग ते वर्ष महिने दिवस आपल्याला ते उत्तर मिळू शकतं. भुक्त काढलं की ते
परत भोग्याचं जे आहे तशीच मांडणी करू शकते. एकंदर 800 कलाला इतके भोग्य अंश, तर भुक्त जे आपले भोग्य जे अंश आले त्याला किती अंश, असं जर आपण काढलं तर आपल्याला एकंदर भोग्य वर्ष महिने दिवस आपल्याला मिळू शकतात. मग ते त्या ग्रहाचे असतात. मग त्या ग्रहाचे एकदा मिळाले, समजा रवीचे मिळाले इतके भोग्य वर्ष, मग त्या रवीचे समजा म्हणजे उदाहरण सांगतो मी, रवीचे असतील असं काही नाही. समजा रवीचे भोग्य वर्ष किती आले, समजा आपल्या रवीचे 6 वर्षाची दशा आहे, त्यापैकी समजा 2 वर्ष भोग्य आले समजा शिल्लक, 2 म्हणजे रवीचे आपले आले 2 भोग्य वर्ष. आता त्यांनी आपल्याला जे बुध महादशेतील मंगळ अंतरदशा समाप्त झाली, म्हणजे रवीचे जे 2 वर्ष शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपण रवी नंतर मग चंद्राचे येणारे 10 वर्ष ते मिळवायचे, नंतर मंगळाचे 7 वर्ष येतील ते मिळवायचे, नंतर राहूचे 18 वर्ष येतील ते मिळवायचे, गुरुचे नंतर 16 वर्ष येतील ते मिळवायचे, नंतर शनीचे 19 वर्ष येतील ते मिळवायचे, आणि नंतर बुधाची महादशा येणार. बुधाची आता 17 वर्ष आहे, बुधाची 17 वर्ष एकदा मिळवायची नाही. मग आता बुधा महादशेत मंगळ अंतर्दशा म्हटलेली आहे, म्हणून पहिल्यांदा बुधामध्ये बुध किती आहे ते वर्ष महिने दिवस येतील ते मिळवायचे, नंतर बुधामध्ये केतू किती ते मिळवायचे, बुधानंतर केतू नंतर शुक्र येईल ते मिळवायचे, शुक्रानंतर रवी येईल ते मिळवायचे, रवी नंतर चंद्र येईल त्याचे अंतर्दशेचे वर्ष मिळवायचे, आणि नंतर मंगळाचे जे येतील ते मिळवायचे. अशा प्रकारचे मंगळाच्या अंतर्दशेपर्यंतचे जे वर्ष येतील सुरुवातीपासूनचे ते आपण मिळून एकंदर किती वर्ष महिने दिवस होतात हे आपल्याला येईल. हे जेवढे वर्ष महिने दिवस येतील हीच तारीख त्यांनी आपल्याला 18/8/2023 ही दिलेली आहे. कारण ही कोणती आहे, बुध महादशेतील मंगळ दशाची अंतर्दशा समाप्त झाली. म्हणजे आता आपण जी बेरीज केली रवीच्या पासून तर बुधाच्या महादशेत मंगळाच्या अंतर्दशेपर्यंत जे एकंदर वर्ष आले त्या वर्षाची बेरीज जे तेवढे वर्ष भुक्त झालेले आहेत, म्हणजे ते संपलेले आहेत. आता या वर्षाच्या ही जी तारीख दिलेली आहे 18/8/2023 त्याच्यातून हे जे संपलेले वर्ष आले हे आपण वजा केले की आपल्याला पहिली तारीख मिळेल वरची. म्हणून 18/8/23 मधून हे जे भुक्त वर्षांची जी बेरीज आली आपली, ही बेरीज जर वजा केली तर आपल्याला सुरुवातीची जन्म तारीख मिळेल. अशा प्रकारे आपण त्याची जन्मतारीख काय असेल तर ते आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपण त्याची जन्मतारीख किती असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे हे जे चारही जे गणित आहेत हे गणित कोणत्या पद्धतीने करायचे आहेत हे मी तुम्हाला सगळं आता समजून दिले. आता थोडी प्रश्नपत्रिका म्हणजे गणित करायला जास्ती आहे, परंतु तरी आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पण चांगली आहे. आणि एकंदर जर आपण विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टी या प्रश्नपत्रिकेतून आपल्याला काढाव्या लागणार आहे ज्या आपण नेहमी काही काढत नाही. तर हे गणित जर आपण केलं तर आपला अभ्यास पुष्कळ चांगला तयार होतो याच्यानुसार, आणि आपण चांगल्या प्रकारे गणित पण करू शकतो आणि आपली प्रॅक्टिस पण चांगली होऊ शकते, आणि आपण लोकांना मार्गदर्शन सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा प्रकारे याचा आपल्याला उपयोग होईल. आणि अशा मी जे आता पद्धती सांगितली त्याच्यातल्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक डेसिमल जेव्हा आपण मानतो तर हे जे ज्योतिष सोबतीमध्ये किंवा कशातही जे आपण अक्षर घेतो ते अंश आणि कलांचे असतात, त्याच्यामध्ये डेसिमल वेगळे असतात, म्हणजे डेसिमल मांडायचे नाही. आता समजा इथे 1858 मी तुम्हाला समजा मुंबईचे सांगितले 18.58 असे कधीच मांडायचे नाही. तर 58 तुम्हाला हे कला आहे त्याला भागिले 60 करून मग त्याचे डेसिमल होतात, म्हणजे 18.98 किंवा 18.97 जे येतील ते मग ते गणित ते धरून आपण कॅल्क्युलेटरवर गणित करायचंय. 18.58 धरून जर तुम्ही गणित केलं तर ते चुकणार आहे. म्हणून डेसिमल करायचे लक्षात ठेवा. जेव्हा आपण कॅल्क्युलेटरवर करतो तेव्हा डेसिमलच मांडावे लागतात. तर हे डेसिमल कसे काढायचे ते 60 भागून कलेला केलं की आपल्याला डेसिमल त्याचे होऊ शकतात अंशाची. म्हणून अशा प्रकारे डेसिमल काढून घ्यायचे. आणि कोणतंही गणित करताना उत्तर जे आहे ते आपल्याला 2 डेसिमल पर्यंत धरून जर तुम्ही काढले तर सगळ्यांचे उत्तर साधारण सारखेच येतील. म्हणजे मग जास्ती कोणी 2 डेसिमल, कोणी 3, कोणी 4, कोणी 6 असे जे धरून उत्तर काढतात तर मग सगळ्यांच्या गणितामध्ये तेवढा फरक पडतो राऊंडिंग मुळे. तो पण फरक पडणार नाही. आणि आपल्याला जे वेलांतर आणि रवी क्रांती हे पण काही पुस्तकात वेगवेगळी पण असू शकते 1-2 मिनिटच्या फरकाने, तर ती पण आपली येणार नाही. तर ती पण सुद्धा जर आपण इथे दिलेली असली तर चांगलं असतं. आता इथे नाही दिलेली म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या गणितासाठी +1 रवी क्रांती आणि +1 वेलांतर धरायचंय, आणि तिसऱ्या गणितासाठी +4 रवी क्रांती आणि +10 वेलांतर असं जर धरलं तुम्ही तर तुमचे सगळ्यांचे गणित म्हणजे जेवढे परीक्षेला गणित करते त्याचे सगळ्यांचे उत्तर हे साधारण एकच येतील असं मला तर वाटतं आहे. अशी माझी अपेक्षा आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी हे गणित सोडवा व्यवस्थित चांगले
पैकी जे 25 पैकी 25 मार्क सगळ्यांना मिळायला काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने जर गणित सोडवले तर सगळ्यांनी चांगल्या मार्काने पास व्हावं ही माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना व्यवस्थित गणित कसं सोडवायचं ते मार्गदर्शन केलेलं आहे. कोणाला काही शंका असेल तर ते विचारू शकतात, किंवा आपले जे सर आहेत त्यांना पण सांगू शकतात, किंवा कोणी याचं रेकॉर्डिंग केलं असेल तर विचारा, किंवा आपल्या सरांना सांगून जर काही तुम्हाला फोन वगैरे करायचे असतील किंवा काही अजून विचारत असेल शंका याच्यातल्या तर तुम्ही मला विचारू शकतात. याप्रमाणे सगळ्यात माझ्या दृष्टिकोनातून जे 4 प्रश्नांचा खुलासा आहे सगळा सविस्तर तो मी तुम्हाला केलेला आहे. आता याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला एक अजून 5-10 मिनिटं आहे तर तो विचारू शकता. म्हणजे मी तुम्हाला त्याचं थोडंसं एक्सप्रेशन किंवा काय जे पाहिजे असेल ते सांगू शकतो तुम्हाला. गुरुजी तुमचा फोन नंबर मिळेल का? माझा नंबर मिळू शकेल तुम्हाला ज्योतिष परिषदेकडून पण मिळू शकेल किंवा माझ्याकडून पण मिळू शकेल. सांगू का मी तुम्हाला, लिहून घेता का? हो हो. 9921120097. धन्यवाद. ज्योतिष परिषदेचा सुद्धा माझा नंबर आहे. तुम्हाला केव्हाही शंका असेल काही असेल तर तुम्ही विचारू शकतात आणि मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन बरोबर कसे पेपर सोडवायचे किंवा काय करायचं अजून तुम्हाला सांगू शकेल. सर, हा, वक्रीभवन संस्कार -2 आणि +2 असं घ्यायचं ना? हो हो. -2 जर सूर्योदयावर -2 आहे आणि सूर्यास्तावर +2 आहे, तो फिक्स असतो सगळीकडे, तेवढाच धरायचा तो. हा हा. तो आपल्याला चौथ्या गणितात जे आहे ना ज्याच्यात मुहूर्त काढायचा आहे त्यावेळेस तो करावा लागणार आहे. पहिल्या गणितात जो आपल्याला सूर्योदय काढायचा आहे आणि माध्यांना पण काढायचा आहे, पण त्या सूर्योदयाला तो वक्रीभवन संस्कार नाही करायचा. त्यावेळेस गणितागतच आपल्याला सूर्योदय लागत असतो, म्हणून तो नाही करायचा. आणि तिसऱ्या गणितात त्यांनी मुहूर्त काढायला सांगितलंय, तर मुहूर्तासाठी आपल्याला जो दृश्य सूर्योदय तो आपल्याला घ्यावा लागतो, त्याच्यासाठी आपल्याला वक्रीभवन संस्कार पण करावा लागतो, म्हणून तो आपल्याला घ्यायचा असतो. म्हणून तो 2 मिनिटाचा सूर्योदयावर -2 मिनिटं आणि सूर्यास्तावर +2 मिनिटं असा तो संस्कार तो तिसऱ्या गणितावर करायचा आहे. हो सर, थँक्यू. ओके. प्रमोद उपाध्ये सर. प्रमोद उपाध्ये सर. हा, नमस्कार. हा सर, आभार प्रदर्शन करा. आज श्रीयुत हरिभाऊ जोशी यांनी आपल्याला जो गणित स्वाध्याय दिला आहे त्याचं विस्तृतपणे सगळं विश्लेषण करून छानपणे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला जे अपेक्षित होतं याच्यात त्याप्रमाणेच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं माझं टॅली झालेलं आहे ऍक्च्युली, आणि तेच गणित म्हणजे काय एक्झॅक्ट सायन्स आहे, तर ते टॅली व्हायलाच पाहिजे. आता त्यांनी जे सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभारी आहे. आणखीन हरिभाऊ जोशी सर, तुमचे हो, खूप नमस्कार. खूप आभार. आणि नाही, खूप सगळ्या संस्था चालक, सगळे विद्यार्थी यांनी पण शांतपणे ऐकून घेतलं, त्यांचा पण मी आभारी आहे. धन्यवाद सर. आपला आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम इथे संपत आहे. तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला नंबर दिलाय. कोणाला काही शंका असतील तर त्यांनी त्याला फोन करून विचारावे. धन्यवाद. जय श्रीराम. आभारी आहे. गुरुजी, मला एवढं जय श्रीराम. जय श्रीराम.